गोड चिंतन आपल्याला ऐकायचं आहे. गजानन बाबाचा हा सोहळा आहे. एकच वाक्य सांगतो मी गजानन बाबाबद्दल, ऐका. सर्वांची इच्छा पूर्ण करणारे गजानन बाबा आहेत. दुःखाचा नाश करणारे गजानन बाबा आहेत. संकटातून काढणारे गजानन बाबा आहेत. संकटाच्या वेळी चांगली बुद्धी देऊन संकट दूर करणारे आपले संत गजानन बाबा आहेत. ऐका. हरी भरी पेड़ पर सुखी डाली नहीं होती, मुस्कुराते ओठों पर कभी गाली नहीं होती, जो जाए अनन्य भाव से शरण मेरे गजानन बाबा को उसकी झोली कभी खाली नहीं होती. असा गजानन बाबाचा महिमा आहे. त्यांच्याबद्दल आपल्याला पुढे बोलायचंच आहे. तद्वत अभंगाचं चिंतन आहे का. तर कोणत्या बळानं देवाला आपलं केलं मंडळी. ज्ञानेश्वरीमध्ये 5 प्रकारचे बळ आहेत. कोणतं बळ आहे. विवेकाचं बळ आहे 1, ज्ञानाचं बळ आहे 2, वैराग्याचं बळ आहे 3, योगाचं बळ आहे 4 आणि भक्तीचं बळ आहे म्हणा बरं 5. भक्तीचं बळ आहे. असे 5 प्रकारचे बळ आहेत. चाट द्या गुरुजी. 5 प्रकारचे बळ आहेत. आता विवेक कशाला म्हणतात. विवेकाचं बळ काय बाबा. विवेक म्हणजे काय. सार काय आसार काय, खरं काय खोटं काय, हिताचं काय अनहित काय, चांगलं काय वाईट काय, असं समजणं याला म्हणतात ज्ञानोबराया विवेक. ज्ञानोबराने एक पक्षी दिसला ज्ञानेश्वरीमध्ये विवेकी. राजहंस नावाचा पक्षी मायबाप. त्या राजहंसासमोर 1 लिटर दूध ठेवलं आणि 1 लिटरमध्ये 1 लिटर पाणी टाकलं आणि ज्ञानोबराया म्हणले राजहंस नावाच्या पक्ष्याला ते दूध प्यायला दिलं. त्यानं काय केलं दाजी. दूध पिऊन घेतलं आणि पाणी जशाला तसं ठेवलं. सल्लेली पै जैसे एक हो निमिनिले असे परी निवडून राजहंसे. वेगळे किजे ज्याला वेगणं करणं जमतंय त्याला म्हणतात विवेक. विवेका सागरा आणि सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. आता उपाध्यक्ष सगळ्याकडे विवेक नाही बरं काय. दोन्हीपैकी एक घ्यायचं कळत नाही. आमच्या घरी एक पाहुणा आला. मी तुम्हाला चहा घ्यायचा का कॉफी घ्यायची. ते मला अगोदर चहा घेऊ आणि नंतर कॉफी घेऊ. म्हणजे दोन्हीपैकी एक त्याला निवडायचं तर निवडता आलं नाही. सगळ्याकडे विवेक नाही. म्हणजे ज्ञानाचं बळ जरी अतिंद्रिय जाईल ज्ञानबळ. ज्ञानबळ सुद्धा कोणाकडं नाही. कारण का ज्ञानाकरता काय वाचन मनानं गुरुची सेवा करावी लागते. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. काय उत्तर आहे बघा. विको आधी पहिल्यांदा अर्जुना काय देवा तुला ज्ञान पाहिजे आत्मज्ञान पाहिजे. हा देवा. पहिल्यांदा गुरुच्या आश्रमात जा. बर. तिथलं झाडून काढा. बर. 2 नंबरला गुरुचं दर्शन घ्या. अच्छा. आणि 3 नंबरला गुरुला प्रश्न विचारा. असं का. आश्रमातलं झाडून काढल्यानंतर तुमचा सेवाभाव कळतो. दर्शन घेतल्यानंतर तुमचा नम्र भाव कळतो आणि प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही कोणत्या अधिकाराचे तो अधिकार कळतो. विठाला अशी काय वाचन मनानं गुरुची सेवा करावं लागते. आता उपाध्यक्ष आज झाले. कोणाला सेवा करा वाटणं डायरेक्ट हवाच करा वाटायली. पण सेवा केल्याशिवाय हवा होत. आता कोणाला सुनबाई हवाच ना डायरेक्ट सासू आणि शिष्य नगच वाटायले डायरेक्ट गुरु. पण शिष्य झाल्याशिवाय गुरु होता येत नाही आणि सून झाल्याशिवाय. तुमच्या झोपा झाल्या का. तुम्ही झोपणत मारा. आणि खरं आशिष महाराज अहो सुख कुठं आहे खरं सांगू का. ब्रह्मसुख फक्त झोपेमध्येच आहे महाराज. आणि ते बी कीर्तनामध्ये. अरे जो सुख नहीं दुनिया के किसी कोने में, जो सुख नहीं दुनिया के किसी कोने में, वो सुख है पंक्ति के खाने के बाद कीर्तन में सोने में. खरं सुख आहे इथं आहे. सून झाल्याशिवाय सासू नाही. शिष्य झाल्याशिवाय गुरु नाही. मंडळी काय गुरुची सेवा करावी लागते मंडळी. गुरु दाविलिया वाटा येऊन या विवेक तीर्थ तटा धुवन या मळकटा बुद्धीचा जेने आईशी गुरुकृपा उखा उजळली ज्ञानाची उतपली पडली साम्याची रिधी उघडली तयाची दृष्टी. म्हणून ज्ञानोबा रामले मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. आता काय झाले. कोणाला सेवा करा. आता सासूरवास संपला महाराज. आता सूनवास सुरू झालाय. पहिला सुनाला धाक असायचा दिवाळी कधी येईन आणि सासूच्या धाकातून मुक्त होईन भावाच्या घरी कधी जाईन. आता कनेर नाक्याच्या सऱ्या म्हाताऱ्या बाया वाळून गेल्यात की दिवाळी कधी येईन आणि नमुना 15 दिवस तिकडे जाईन. अहो पहिलं असं ऐकलं गुरुजी आपण की पती पत्नी शेतामध्ये कामाला गेले 2 चापटा मारल्या मालकानं. कोणाला मालकीनबाईला. 2 काठ्या मारल्या कोणाला मालकीनबाईला. आता असं झालंय मालकीनेचा धाक मालकाला झाला महाराज. गेल्या वर्षी पनवेलमध्ये पती पत्नी आता ग्रामीण भाषेत सांगतो मला सगळं नवरा बायको हिंडायला गेले. पत्नीनं नवऱ्याला मारलं आणि एकटीच घरला आली. गेल्या वर्षी मुंबईला घरामध्ये नवरा बायकोचे भांडणं लागले. बायकोनं नवऱ्याला मारूनच टाकलं. त्याचं प्रेत उचललं. निळी टाकी होती. निळी टाकीत ते निळी टाकीमध्ये प्रेत टाकलं आणि वरून सिमेंट टाकलं. ती बातमी मी मोबाईलला ऐकली. घरी गेलो. पहिल्यांदा निळी टाकली उचलली आणि अगोदर भंगारमध्ये नेऊन विकली. कसं आहे माणूस उशिरा पाशिरा घरी जाते. ऐक
तुमच्या लक्षात येते का? हा जमलं. सेवा केल्याशिवाय मंडळी आपल्याला ज्ञान प्राप्त होत. जरी आतिंद्रिला आहे जे ज्ञानबळ ज्ञानोबर आहे म्हणले, पण असं बळ सगळ्याकडं नाही म्हणले. वैराग्याचं बळ इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाचा त्याग, त्याला म्हणतात वैराग्य. काय ज्ञानोबर आहे सांगतात, धडाडीत लोहरसी उडी न घालवे जैसी, न करवे उसी आजगराची, संसार या समजता जाणी जे अनित्यता, तो वैराग्य दौडिता पाठी लागे. हा त्रिवर्गो ऐसेनी सांडणे, जैसे ओमुनी या सुने आताची गेली. काय चिंतन आहे बघा. अनुकूल गोष्टीचा त्याग करणं याला म्हणतात वैराग्य. एका माणसाला म्हणले सुपारी खा, म्हणजे खातच नाही, मला काऊन खात नाहीत, म्हणजे दातच नाहीत. दात नसल्यावर सुपारीचा त्याग करणं वेगळा, पण दात असताना सुपारीचा त्याग करणं याला म्हणतात वैराग्य. एक महाराज मला, मी पैसेच घेत नाही, मला तुला कोण देतच नाही, गडबड करून दिल्यानंतर त्याचा त्याग करणं. आज ज्यांची पुण्यतिथी आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकाराचे गुरु ढोक महाराज, संदीपान महाराज, हाशेगाव, जे तुम्हाला विद्वान कीर्तनकार वाटतात, त्या सगळ्यांचे गुरु म्हणजे जोग महाराज. काय नाव त्यांचं? हा त्यांचं पुण्यस्मरण. किती वैराग्य आहे का मंडळी. 12 एकर जमीन इकली, राहता वाडा ऐकला, आणि जोग महाराजांनी गोरगरिबाच्या लेकरा करता आळंदीला संस्था टाकली. जगातली एकमेव अशी संस्था आहे, मास्तराला पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फीस नाही, अशी वारकरी संस्था जोग महाराजांची. आता वैराग्य कशाला म्हणतात माऊली ऐका. जोग महाराज प्रवचन करायचे, कीर्तन करायचे, संस्था बांधली. जोग महाराजांचं प्रवचन पुण्याला होतं, पुण्याला, आणि हजारो माणसं ऐकायला. जोग महाराजांचं प्रवचन झालं, पैलवान होते, ब्रह्मचारी होते, आणि वैराग्य मूर्ती होती. वैराग्य कशाला म्हणतात ऐका. जोग महाराजांचं प्रवचन झालं, जोग महाराज येऊन बसले. कोणी 5 रुपये, कोणी 10 रुपये. त्या काळात महाराज खोलीमध्ये येऊन बसले. त्या काळामध्ये एक व्यापारी, महाराज कंपनीचा मालक, जोग महाराजच्या दर्शनाला आला. दर्शन घेतलं. महाराज काय तुमचं ज्ञान, तुमचं काय वैराग्य, माझ्यासारखे तुम्हाला दक्षिणा. म्हणजे कुठे दक्षिणा? नौकराला सांगितलं आपल्या हिंगोलीच्या भाषेत, पोत्तभर पैसे आणले. किती आणले? पोत्त. असं पोतं ठेवलं. जोग महाराज राहू द्या तुम्हाला दक्षिणा. जोग महाराज सांगितलं, साहेब संस्थेचं पूर्ण काम झालंय, तुमची आता मला दक्षिणा लागत नाही. अहो महाराज राहू द्या. म्हणजे लागतच नाही. अहो लागतच नाही. मग त्याला राग आला. त्याने सांगितलं, जोग महाराज लक्षात ठेवा, एका टायमाला आणि एका वेळेस पोतभर पैसे देणारा माणूस तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाही. जोग महाराज सांगितलं, तू सुद्धा ऐकून घे, एका टायमाला आणि एका वेळेस पोतभर पैशाला लात मारणारा महाराज तुला भारतात सापडणार नाही. हे जोग महाराज होते. त्यांनी याला म्हणतात वैराग्य. अनुकूल समोर पोत होतं, पण त्या पैशाचा त्याग केला, याला म्हणतात वैराग्य. आमच्या परभणी जिल्ह्यात आपल्याच संत मोतीराम महाराज, बनलीच्या खिशात कोणतरी 5 रुपये टाकले, तर मोतीराम महाराज ती बनेल जाळून टाकली. म्हणजे महाराज बनेल का जाळून टाकली? म्हणजे बनेलीला पैसे चोरायची सवय लागली. 5 रुपयासाठी बनेल जाळणारे मोतीराम महाराज आणि पोतभर पैशाला लात मारणारे जोग महाराज, याला म्हणतात वैराग्य. विठाला 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 हा टाळी वाजवा. हो, पण असं वैराग्याचं बळ सगळ्याकडं, विवेकासहित वैराग्याचे बळ, पण असं वैराग्य सगळ्याकडं नाही. महाराज म्हणले योगाचं बळ. आता योग काय साधा का? यम नियम ध्यान धारणा प्रत्याहार तरी ज्ञानोबर आहे. म्हणले योग याग विधी आणि येणे नो हे सिद्धी. आता सोपं नाही योग करणं महाराज. योग फार अवघड, क्लिष्ट चिंतन आहे ते योगाचं. म्हणून योगाची या वाटा जिरी घाले असो बटा, तया दुखाचाची वाटा भागाला पाहे पालोहाची चने, जे बोचरिया पडते खाणे, ते पोट भरणे की प्राणे, शुद्धी मनो डोंगर गिळता मुख न फाटे काही, याला म्हणतात योग याग विधी नेणे नो हे सिद्धी. मंडळी आता सगळ्याला सोपा असं वाटले, सुलभ आणि गोड आणि फळ देणारं. आता अवघड कोणी करायला तयार नाही. न काय करता असं झाले महाराज, कष्टा वाचून पैसे पाहिजे आणि अभ्यासा वाचून ज्ञान पाहिजे. विठाला 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 विठाला. मोठा कीर्तनकार मला प्रसिद्ध व्हायचे, पण गाथा वाचायचा आणि लोकांचे तर कामाला जायचं नाही, बॅलेन्स असं वाटाय.
प्रत्येक वाटायला वाटले दाजी पुढं जावं आणि पुढं जाण्यामध्ये माणसं मागायले. त्याला वाटायला त्याच्या पुढं गेल्या वर्षी माझं नाना संभाजीनगरला कीर्तन होतं आणि माझ्याकडे ब्रिजा गाडी होती. आशिष महाराज पुढं जाण्याच्या माणसं कशी मागायलेत. संभाजीनगरला कीर्तन, माझ्याकडे ब्रिजा गाडी, 80 स्पीडनं आमचा ड्रायव्हर पळू लागला. पाठीमागून एक पोरगा आलं, मोटरसायकल बसलेलं, गुटखा खाल्लेला, पुढचा दात पडलेला, 30 रुपये चष्मा घातलेला आणि दस्ती गुंडाळलेली. आणि त्यानं माझी गाडी बघितली. विठ्ठल माझे जीवन गर्र मोटरसायकल चालू केली आणि माझ्या गाडीच्या पुढे नेऊन घातली. त्याच्या गाडी लिहिलं होतं बघतोस काय रागानं आणि वरट्या केलं वाघानं. मला शबास रे वाघ जरा पुढे गेला. माझा ड्रायव्हर मला बाबा म्हणते, मला बाबा लेच गाडी पळवायले. मला याच्या पुढे नेऊन घाल. 110च्या स्पीडनं गाडी पुढे नेऊन घातली. त्यानं चहा प्याला, पुन्हा माझी गाडी बघितली, मोटरसायकल चालू केली, गर्र माझ्या पुढे नेऊन घातली. त्याच्या गाडीवर काय लिहिलं होतं बघतोस काय रागानं आणि वरट्या केलं वाघानं. वाघ जरा पुढे गेला, एक म्हैस आडवी आली, धडक झाली, वाघ जाग्यावर पडला, दुसरा दात पडला, घोळाना फुटला, वाघ सुजून बसला. आमच्या ड्रायव्हरला वाघाला उचललं, गाडीत टाकलं, दवाखान्यात नेलं. 3 सलाईन, 1 ग्लुकोज, 1 विसा पुडा, 3 नारळ पाणी. 3 तासानं वाघ जरा जागा झाला आणि माझ्याकडे डोळे वासून बघू लागला. मला बघतोस काय रागानं, दवाखान्यात आणलंय बाबानं. हो म्हणजे गुरुजी पुढं झाला काही. आता एका लहान राय महाराज पहिले वकील हुशार होते, आता तरुण सगळ्यात आता म्हाताऱ्या बाया हुशार झाल्यात. कशामुळे त्या मोबाईल बघू कणाकण हिंदी बोलायल्यात. गेल्या वर्षी माझी आई शेताला निघाली आणि माझ्या बायकोला म्हणली मी खेत को जारी हूँ, येतानी भाकरी घेऊन ये. पाहता हो एवढ्या म्हाताऱ्या, आता घरची माणसे तुम्ही एवढ्या म्हाताऱ्या बाया हुशार. 2 महिन्याखाली गुरुजी 2 महिन्याखाली ढाळे सर आमच्या हैदराबाद बँकेत परभणीला किती म्हाताऱ्या बाया हुशार झाल्यात. हैदराबाद बँकेत परभणीला एक 80 वर्षाची आजी आली. आल्यानंतर ते लुगडं फाटलेलं, पांढरे केस, हातामध्ये थैली होती, आतमध्ये आली. ती विचित्र चेहरा पाहिला. मॅनेजर म्हणला आजी इथं 10 रुपये भेटत नाहीत, व्हा बँकेच्या बाहेर. आजी म्हणली जास्त बोलू नको, शहाणपणा करू नको, तुला 10 रुपये माग घालण्याला आले. मग त्या बँकेत पैसे भरायला आले आणि मॅनेजर म्हणला आजी तुमच्याकडे किती पैसे आहेत. म्हणजे 30 लाख रुपये. मॅनेजरनं 3 गिलास पाणीच पिलं. मला आजी एवढे पैसे आणले कुठून. म्हणले परभणी, हिंगोली, नांदेड, बीड जिल्हा माझ्या कोणी हुशार नाही. लोकांसोबत मी पैंजा लावते, आणि पैंजा लावला एवढे पैसे जमा केलेत. म्हणजे एवढ्या हुशार आहेत का तुम्ही. म्हणजे माझ्या इतकी कोणीच हुशार नाही. ते मॅनेजर मला माझ्यासोबत पैन लावता का. तुझ्यासोबत केवढ्या ना. म्हणजे 1-1 लाख रुपयानं. मॅनेजरची म्हातारीची 1-1 लाख पैस लागली. काय पैन. आजीने सांगितलं मॅनेजर तुमच्या डोक्यावर जे केस आहेत ना, केस हे काय ओरिजिनल नाहीत, हे डुप्लिकेट आहेत. तुम्ही मुंबईचा टोप बसवलेला आहे, डुप्लिकेट केस आहेत. म्हणजे ओरिजिनल डुप्लिकेट. आणि ओरिजिनल होतेच ना. त्याला वाटलं काय म्हातारीचे 50 पैसे संपले काय. ओरिजिनल डुप्लिकेट. 1-1 लाखाची पैस लागली. म्हातारीनं सांगितलं उद्या 11 वाजता वकील आणते, सिद्ध करून दाखवते की तुझ्या डोक्यावरले केस कसे आहेत, डुप्लिकेट आहेत. वकील आणला. दुसऱ्या दिवशी असा उभा केला वकील, इथं मॅनेजर, आजी इथं. वकील साहेब 1-1 लाखाची पैंज लागली. मॅनेजरचे हे केस आहेत ना डुप्लिकेट आहेत. नाही वकील साहेब ओरिजिनल आहेत. डुप्लिकेट ओरिजिनल. आजी म्हणली ओरिजिनल आहेत का, मला असे लुचून बघू दे, उपटून बघू दे. ते मला काय बी करा, 1 लाखाचा प्रश्न आहे. आजीनं असे केस धरले, जोरजोरात लुचू लागली मॅनेजरचे केस. जशी मॅनेजरचे केस लुचू लागली, बाजूचा वकील होता ना वकील, ते दनादन भितराला हाणून घेऊ लागला. ते मॅनेजर म्हणला आजी तुमचा वकील काहून हाणून घ्यालाय. म्हणली मॅनेजर तुझ्यासोबत 1 लाखाची पैंज लावायच्या अगोदर मी 5-5 लाख रुपयाची पैंज लावली होती वकिलासोबत. मी तुझ्या बँकेत येईन आणि तुझे केस लुचीन. ते आता 5 लाख रुपये हरले, त्याच्याकडून 5 लाख घ्यायचे, तुला 1 लाख द्यायचे आणि पुन्हा 4 लाख बँकेत भरायचे. म्हातारीनं 34 लाख बँकेमध्ये. म्हणजे हुशारला काय कमी राहिली नाही. पण मंडळी मला काय सांगायचं आहे, योगाचं बळ. योग याग विधी येणे नो ये सिद्धी. योग याग विधी येणे नो ये सिद्धी. योग याग विधी येणे नो हे सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म. वायाची उपाधी हो दंभ धर्म. योग याग विधी येणे नो हे सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म. वायाची उपाधी दंभ धर्म. वायाची उपाधी दंभ धर्म. दंभ धर्म वायाची वा. हे यांच्या नावानं टाळ्या वाजवा बरं जोरात. शबास. गोड वाजणं गाणं सिस्टीम बघायचं काम नाही. आमचे तडका यूट्यूब चॅनल आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. ऐका काय विषय चालू आहे. योग याग विधी नेणेनो. हे योग सगळ्या सोपन सगळ्याला जमणारं कोणतं आहे. नामस्मरण, एकनिष्ठता
व्रत एकादशी आणि भक्ती, आणि मग सगळ्याला जमणारे भक्तीचं बळ संपादन केलं आणि देवाला पकडण्याचं काम केलं. देवती बळे धरिला सायास. आता गिरीबाबा बसलेले, कोणतं बळ संपादन केलं? भक्तीचं. नामस्मरण म्हणजेच भक्ती, एकनिष्ठता म्हणजेच भक्ती, नम्रता म्हणजेच भक्ती, देवा वाचून मन संसाराकडे न जाणं याचं नाव आहे भक्ती. ते नमन वैराग्य तो. असं भावनेचं डाळे साहेब अंतकरणात भक्तीचं बळ तयार केलं, देवाला पकडण्याचं काम केलं. गोड उदाहरण आहे, लक्ष द्या का. उत्तर प्रदेशामध्ये एक साधू होऊन गेले, देवाला कसं पकडतात. त्यांचं नाव होतं बिल्वमंगल. पण आईसाहेब ते दोन्ही डोळ्यांना आंधळे असल्यामुळे त्यांना लोक सूरदास म्हणायचे. काय म्हणायचे? सूरदास. आणि कृष्णाचे भक्त होते. 12-12 तास भजन करायचे. राधे जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण, अखंड भजन त्यांचं. परापश्यंती मध्यमा वैखरी, श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण. 12 वर्ष श्रीकृष्ण जय कृष्ण भजन केलं. पण भगवान कृष्ण त्यांच्या स्वप्नात आले नाही, त्यांना दर्शन झालं. त्यांना वाटलं देव आपल्या स्वप्नात नाही आले, कन्हैया बाकी बिहारी आपल्याला देवाचं दर्शन झालं नाही, मग आपणच वृंदावनला जावं आणि कृष्णाचं दर्शन. ऐका, दोन्ही डोळ्यांना आंधळे नाना एका हातामध्ये काठी घेतली, दुसऱ्या हातात माळ घेतली आणि वृंदावनला निघाले. श्रीकृष्ण जय कृष्ण. मामा रस्ता कुठं चाललाय? हा म्हणले वृंदावनला. श्रीकृष्ण जय. तात्या रस्ता? वृंदावनला. नाना रस्ता? श्रीकृष्ण जय. असे 12 दिवस पायी पायी त्यांचा माऊली प्रवास. 13व्या दिवशी घनदाट अरण्य लागलं, उंच उंच झाडं आहेत. आणि 6 वाजता आता लोक म्हणले जा, निघाले. श्रीकृष्ण जय कृष्ण. 7 वाजले, 7:30 वाजले. उंच उंच झाडं आहेत, जनावरांचा आवाज नाही, पक्ष्यांचा आवाज नाही, माणसांचं येणं जाणं नाही. असा घनदाट अरण्य लागलं. रात्रीचे 7:30 वाजले आणि मंडळी आता त्या रस्त्याने जाऊ लागले ना. सूरदास महाराज समोर आता 5 पावलं टाकले की त्याच रस्त्यावर खोल विहीर होती. 5 पावलं टाकल्या तर महात्मा त्या विहिरीमध्ये पडणार. रुक्मिणी मातेनं सांगितलं देवा. म्हणजे काय रुक्मिणी? अहो तुमचा भक्त श्रीकृष्ण जय कृष्ण म्हणत यालाय, समोर विहीर तो पडन, पकडा. म्हणजे रुक्मिणी थांब जरास. 1 पाऊल टाकला श्रीकृष्ण, दुसरा श्रीकृष्ण, तिसरा जय कृष्ण, 4था पाऊल टाकून विहिरीमध्ये 5वा पडणार. त्या क्षणाला भगवान कृष्णानं कन्हैयानं एका गुराख्याचं रूप घेतलं, एका गाय राखण्याचं रूप घेतलं, बाबाच्या दंडाला धरलं, बाजूला वळलं, वीर पाठीमागं गेली, समोर रस्त्याला लावलं. बाबा अहो दिसत नाही का? विहिरीमध्ये पडले असते. म्हणजे सोन्या मला दिसत नाही. कोण आहेस तू? अहो इथं गाय राखू लागलो, बघितलं, बरं झालं तुम्हाला बघितलं तर पडले असते विहिरीमध्ये. बरं झालं, चांगलं सोन्या काम केलं, मला विहिरीमध्ये पडले. पण जे आंधळे माणसं असतात ना सूरदास, ते फार हुशार असतात. ते काय करतात? ते त्याचा हात आपल्या हातात देत नाहीत, मग आपला हात ते त्याच्या हातामध्ये घेतात. सूरदासांनी जसा कृष्णाचा हात हातामध्ये घेतल्याबरोबर हृदयामध्ये आनंदाच्या लकीरे येऊ लागल्या, डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुखाच्या समाधानाच्या येऊ लागल्या. हजारो जणांचे हात धरले म्हणजे मी हातामध्ये, पण असा सुख देणारा समाधान देणारा असा हात पाहिला नाही मी. आनंदानं नाचू लागले, डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. भगवंतानं सांगितलं बाबा अहो माझ्या गाय गेल्या, सोडा माझा हात. म्हणले सोडत नाही. अहो सोडा. म्हणले सोडत नाही. देवानं सांगितलं बाबा तुमचं काम झालं, का माझा हात सोडत नाही? काय साधून उत्तर दिलं मंडळी. सूरदासाने सांगितलं अरे कृष्णा, ज्याचा हात धरण्याकरता मी वृंदावनला निघालतो, तूच माझ्या हातात आलास, तुझा हात कसा सोडू आता? मंडळी हात सोडायला तयार नाही. पण देव कसा आहे? बलम बलवताम चाहम. देव सामर्थ्यवान आहे, देव ताकदवान आहे. देवानं जोरात ताकद लावली, स्वतः हात सोडून घेतला. काय म्हणले बाबा? सोडत नाहीत ना हात? घेतला का नाही हात सोडून? काय साधून उत्तर दिलं, अरे कृष्णा कन्हैया तू सामर्थ्यवान, तू बलवान, तू शक्तिमान आहेस देवा. तू माझ्या हातातून निघून गेलास, पण नामस्मरणाच्या जीवावर, भक्तीच्या जीवावर माझ्या हृदयात पकडून घेतलेला आहे. हृदयातला जाऊन दाखव, त्यावेळेस मी तुला महान पुरुष समजीन. हस्तमी छुपयातोशी बलात् कृष्णम किमद्भुतम. मला सांगायचे काय? नामस्मरणाच्या जीवावर भगवान कन्हैयाला सूरदासाने आपल्या हृदयामध्ये बांधून ठेवलं. याला म्हणतात देवती बळे धरिला सायास. देव त्यांनी बल संपादन करून आपल्या हृदयामध्ये पकडलं. देवती बळे धरिला. हृदयबंदी खाना केला ना आत विठ्ठल धरिला पंढरीचा. हे नामस्मरण असे मंडळी. आता चांगले ऐकणारे माणसे आहेत. देवा करता मन लागतंय आणि लोक काय करता धन लागतंय. काय बोललो मी? लोक काय करता काय लागतंय? धन. आणि देवा करता काय लागतंय? मन. आपण उलट करतो. पाहुण्यारावांना म्हणतो तुमच्या आमचं लय प्रेम आहे, ते म्हणते उसने पैसे म्हणजे नाही, म्हणजे व्हा घराच्या बाहेर. लोक काय करता? धन. आणि देवा करता
आता शिकलेले माणसं मोबाईलच्या भाषेत अशीच मारत, देवा करता काय लागते आणि माणसा करता काय लागते आहे का? रिश्तेदार से बात करने के लिए फोन की जरूरत होती है. हातात मोबाईल असला तर फोन लावता येते ना. रिश्तेदार से बात करने के लिए फोन की जरूरत होती है और भगवान से बात करने के लिए मौन की जरूरत होती है. बर, रिश्तेदार से फोन पे बात करोगे तो बिल देना पड़ेगा, रिचार्ज मारा लगता है ना. रिश्तेदार से फोन पे बात करोगे तो बिल देना पड़ेगा और भगवान से बात करने के लिए दिल देना पड़ेगा. बर, रिश्तेदार से फोन पे बात करोगे तो रेंज में रहना पड़ता है और भगवान से बात करने के लिए आवटा पिर्या में एकांत में जाना पड़ता है. म्हणजे देवा करता मन आणि लोक काय करता म्हणा. असं ज्यांनी बल संपादन केलं कोणतं, भावनेचं देवतीही बळे धरीला सायास. फार 1 मिनिटा 1.5 आणि 2 मिनिटाची कथा आहे. सगळं इंद्रिय एकत्र आणा आणि एवढी कथा जरी आपण घेऊन गेला तर माझ्या कीर्तनाचं सार्थक झालं. असे शेठजी, अंतःकरणातून जर तुम्ही भक्ती केली, नामस्मरणाचं बळ संपादन केलं, आज तुमचा शेवट गोड होतो. देवस्वरूप तुम्ही होतात. बरं काय, तुम्हाला तुकाराम महाराज, ज्ञानोबा सावता महाराज हे सगळं माहीत आहे. 43 दिवस झाले या घटनेला. लक्ष देऊन ऐका सगळेजण. आता चुळबुळ करू नका, मोबाईलला हात लावू नका. कीर्तन संपलं एवढंच लक्ष देऊन ऐका. 3 मिनिटाचं ऐका. अंतःकरणामध्ये नामस्मरणाचं बळ असं नाही साहेब तर देव कसा आपला जे जे कार करतो, आपला शेवट वैकुंठाला कसा करतो आहे का. 43 दिवस झाले या घटनेला. हा, त्या साधूचं तुम्हाला नाव सांगायचं आहे, ऐका. आता एक साधू असेत भारतामध्ये आपल्या की ज्या साधूकडं स्वतःचा बंगला नाही, बर, स्वतःची गाडी नाही, अच्छा, स्वतःचे शिष्य नाहीत, शबास, चंदन लावलेलं असते, पिवळं वस्त्र अंगावर आहे, असा झटू बांधलेला आहे, गोपीचंदन टिळा लावलेला आहे, हातामध्ये माळ आहे आणि अखंड राधे कृष्ण राधे राधे भजन चालू आहे. ज्याचे शिष्य क्रिकेटपट्टू, फिल्मी स्टार, 200 देशामध्ये ज्यांचे शिष्य आहेत, ज्यांना स्वतःच्या किडन्या सुद्धा नाहीत, असा भारतातला साधू आहे. त्या साधूचं नाव काय हो? जरा जोरात सांगा बरं. वा ढाळे सर, मला आनंद वाटला. प्रेमानंद महाराज, अलीकडे या. प्रेमानंद महाराज, ऐका. एकच मला सांगायचे प्रेमानंद महाराजाबद्दल. गिरी महाराज काय सांगायचं ऐका ना. ज्या साधूकडे स्वतःचे शिष्य नाहीत गुरुजी, ज्याच्याकडे गाडी नाही, हातात मोबाईल नाही, स्वतःच्या किडण्यासुद्धा, आणि ते साधू गुरुजी सतत 8-18 तास हसत राहते आणि भारत देशाला हसवण्याचं काम करतात ते 18 तास. आपल्याकडं सासरवाडी श्रीमंत आहे, 12 एकर जमीन आहे, टापरे टिपरे लेकरं आहेत, एक छोटी बायको आहे, 2-3 गाड्या आहेत, 2-4 बंद पडलेल्या आहेत, 12,000 बँकेत आहेत, देणं 35,000 आहे, सगळं आपल्याकडं आहे. तरी आपल्या चेहऱ्याकडे बघितलं मला वाटतं त्याला 200 रुपये द्यावं, त्याच्याच पाया पडावं. लोक म्हणतात ना, अरे सप्ताह केल्यानं काय होतंय, पट्टी मागितल्यानं काय होते, भजन केल्यानं काय होतंय. तर ऐका, परमार्थाची शक्ती त्याच्याकडे 100 कोटी रुपये आहेत. असे माणसं चिंताग्रस्त असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू नसते. आमच्या प्रेमानंद महाराजाला 2ही किडण्या नाहीत तरी 18 तास हसत राहतात. ही परमार्थाची शक्ती आहे मंडळी. आता ऐका, भक्तीचं बळ ऐका. असे प्रेमानंद महाराज, त्यांचे प्रवचन, गिरीबाबा त्यांचे कीर्तन, त्यांचे मॅसेज. क्रिकेटपटू विराट कोहली भारतात नंबर 1ला का राहिला? त्यानं गळ्यात माळ घातली आणि राधे राधे भजन केलं. आणि आपले लोक 1.5 एकर रान, कोणताच पता नाही. देव आहे का? तू घरीच थांब, गडबड करू. मोठमोठाले माणसं त्यांच्या पाया पडायचं. आणि हे खरं आहे का? तू आपले लेकरं सांभाळ, आपले शेतातले काम बघ, गडबड करून ऐका. एवढी कथा घेऊन जा. प्रेमानंद महाराजांचे प्रवचन, कीर्तन. आणि कीर्तन म्हणजे आपलीच कंबर बांधून तिकडं नामस्संग, जे नामस्मरण करतात त्यालाच काय म्हणतात? कीर्तन म्हणतात. आणि असं महाराज नाशिक जिल्ह्यामध्ये एक 12 वर्षाची मुलगी आणि महाराज प्रेमानंद महाराज ती भक्ती बघून, त्यांचं नामस्मरण बघून, ताईसाहेब 12 वर्षाची मुलगी तसाच झटू पाडायची, तसाच प्रेमानंद महाराज गण लावायचा, तसाच गोपीचंदन टिळा, तशाच तुळशीच्या माळी, हातामध्ये माळ. आणि प्रेमानंद महाराजचा मोठा फोटो आपल्या घरी आणला. त्यांची पूजा करायची, त्यांची आरती करायची, त्यांना गण लावायची आणि ती स्वतःला प्रेमानंद महाराज समजायची. मी प्रेमानंद महाराजच आहे. 18 तास राधे कृष्ण तिचं भजन चालू होतं. आणि मायबापाला नेहमी म्हणायची, पप्पा, आई, मला मागाचा ड्रेस घेऊ नका, आई मला मोबाईल नको, आई माझी एकच इच्छा आहे. काय तुझी इच्छा आहे बाळा? एकदा तरी मला वृंदावनला न्या आणि प्रेमानंद महाराजचं लांबून मला दर्शन घेऊ द्या, एवढीच माझी इच्छा आहे. मायबापाची गरिबी होती, 10 वर्षाचा भाऊ होता. गरिबी घरची असल्यामुळं
मायबापानं त्या मुलीकडे लक्ष दिलं नाही. 12-12 तास श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण अखंड भजन, झोपेमध्ये भजन, स्वप्नामध्ये भजन, सतत तिचं भजन चालू होतं. आणि पण एक दुर्दैव होतं मंडळी. काय होतं, ती मुलगी सर ती अपंग होती, पायानं बरोबर चालता येत नव्हतं, हात वळत नव्हते, अशी अपंग मुलगी होती. पण प्रेमानंद महाराजची भक्त होते, राधे कृष्ण सतत भजन करायची, अंतकरणात भक्ती होती, नामस्मरण होतं, एकनिष्ठता होती. बघता बघता कितीतरी वर्ष तिनं राधे कृष्ण ब्रह्ममुहूर्तावर भजन सुरू करायचं. 3:30ला असं भजन केलं. नेहमी म्हणायची, आई मला एकदा ते वृंदावनला न्या, पप्पा वृंदावनला न्या. मायबाबाची घरी लक्ष दिलं नाही. एक दिवस तिची तब्येत बिघडली. बाबा तब्येत बिघडली, दवाखान्यात नेलं, 3 दिवस राहिली आणि डॉक्टरनं घरी काढून दिलं. आणि महाराज पाणी बंद झालं. त्यानं मरता मरता सांगितलं, आई मला जिवंतपणे तुम्ही वृंदावनला नेलं नाही ना माय. बाबा माझी एकच इच्छा आहे, पप्पा भैया मला तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही, मेल्याच्या का नंतर होईना मला वृंदावनला न्या. प्रेमानंद महाराज समोर माझं प्रेत तिथं ठेवा आणि त्यांची दृष्टी माझ्या प्रेतावर पडू द्या, एवढीच माझी इच्छा आहे. महाराज मायबापाच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणजे आत्ताच संध्याकाळी आपण वृंदावनला जाऊ. पण महाराज ते घडलं नाही. अवघ्या काही मिनिटामध्ये त्या मुलीचा प्राण गेला. ते गतप्राण झाली, ती कृष्ण प्राप्त झाली महाराज. आणि मग मायबाप रडू लागले, भाऊ रडू लागला, ताई मला राखी पौर्णिमेला तू काय मागितलं नाही ताई, आता तुझी इच्छा पूर्ण करतो. आईनं सांगितलं, बेटा कधी मोठा ड्रेस नाही आणला तुला, आम्ही मोबाईल घेऊन दिला नाही बेटा, तुझी एकच इच्छा होती ना वृंदावनला जायचं, बाबाचं लांबून दर्शन घ्यायचं, आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू, तुझं प्रेत जाणणार नाहीत आम्ही. मंडळी ॲम्ब्युलन्स गाडी बोलवली, स्वतःच्या लेकराचं प्रेत त्या ॲम्ब्युलन्स गाडीमध्ये टाकलं. मायबाप भाऊ बसले आणि ती ॲम्ब्युलन्स गाडी वृंदावनला आली. आणि जशी वृंदावनला आली, आता डोळ्यासमोर प्रेमानंद महाराजांना, तुम्ही जे मोबाईलला बघता ते समोर डोळ्यासमोर आणा. सकाळी प्रेमानंद महाराज 2:30 वाजता उठतात, 2:45ला गंध लावतात आणि 3 वाजता परिक्रमा चालू होती त्या वृंदावनाची. हजारो लोक, कोणी हातात फुलं असतात, कोणाच्या हार असतात, कोणी कृष्ण झालेला असते, कोणी राधा असते, कोणी महादेव झालेला असते, कोणी गणपती झालेला असते. आणि असे हजारो लोक असे रस्त्याला त्यांची वाट बघतात. आणि प्रेमानंद महाराजची परिक्रमा 3 वाजता सुरू होत असते. आणि सगळेजण असे सज्ज कपडे घालून, चंदन लावून, हातामध्ये फुलं घेऊन आता बाबा येतील, त्यांचं दर्शन घेतील. त्या मायबापानं ती प्रेताची गाडी, ॲम्ब्युलन्स गाडी अशी रस्त्याला उभा केली परिक्रमाच्या, की बाबा येतील, आम्ही हात जोडू, शिष्याच्या पाया पडू. बाबा अखंड लेकरानं भजन केलं, तुमची आरती केली, 1 मिनिट त्या प्रेताकडे बघा. असे मायबाप त्या रस्त्यालाच उभा टाकले. भाऊ उभा टाकला, ती गाडी उभा केली. हजारो लोक समोर फुलं घेऊन उभा होते. मंडळी 3 वाजले, 3:30 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, 7 वाजले, पण प्रेमानंद महाराज काय परिक्रमाला आले नाही. एक त्यांचा शिष्य हातात माईक घेऊन आला आणि सगळ्या सांगितलं, भक्तजन हो, प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडलेली आहे, महाराज आश्रमात झोपू नयेत, आता परिक्रमाला 10-12 दिवस येणार नाहीत, कृपया माफ करा आणि आपापल्या निजस्थानाला आपल्या आपल्या आश्रमात तुम्ही निघून जा. सगळे माणसं निघून गेले. मायबाप ढसाढसले, ताई बेटा जिवंतपणे तुझी आम्ही इच्छा पूर्ण केली नाही आणि आज सुद्धा बाबा परिक्रमाला आले नाही, आम्हाला माफ कर. आईनं सांगितलं, तसं करू नका मालक, आपण आश्रमात जाऊ. म्हणजे तशी ती ॲम्ब्युलन्स गाडी आश्रमाच्या बाहेर उभा केली. मायबाप जवळ गेले. जे भगवान शंकरासारखे दिसणारे ते आहेत ना त्यांचे शिष्य, जटा वाड्याला भस्म लावलेले, हात जोडले, महाराज आमच्या कृपा करा, दया करा महाराज, आणि आमच्या लेकराला 1 मिनिट प्रेमानंद महाराजांच्या दृष्टीला पडू द्या, आमची एवढीच इच्छा नाही तर आमचा प्राण जाईन महाराज तुमच्या चरणावर. त्या शिष्याने यांचं दर्शन घेतलं. बाबाजी आई तुम्ही कुठून आलात? महाराष्ट्रातून नाशिक जिल्हा. अरे ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, त्या ठिकाणी सावता महाराज, गोरोबा काका, नरहरी काका, संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या राष्ट्रातून तुम्ही आलात. पण काय करावं, महाराजांची फार तब्येत बिघडली. डॉक्टरनं सांगितलं त्यांना उठायचं नाही सांगितलेलं. 2 तास विनंती केली, 3 तास विनंती केली, पण बाबाचं दर्शन झालं नाही. मायबाप रडू लागले. म्हणजे आता काय, बाबाचीच इच्छा नाही बेटा, आम्हाला माफ कर. तशीच ॲम्ब्युलन्स गाडी घेतली आणि मंडळी स्मशानभूमीकडे आणली. वृंदावनच्या स्मशानभूमीपैकी गाडी आणली. लाकडं बोलवले, लाकडं जमा केले आणि स्वतःच्या मुलीचं प्रेत त्या लाकडावर ठेवलं. आणि जसं लाकडावर ठेवलं, मायबापानं हात जोडले, ताई आम्हाला माफ कर, तुला आम्ही दर्शन घेऊ दिलं नाही, आता 2 मिनिटात अग्नी डाग द्यायचा स्वतःच्या मुलीला. जिने अखंड भजन केलं, रडू लागले, आता अग्नी डाग द्यायचा. तर पाठीमागून महाराज पायांचा साप साप आवाज येऊ लागला आणि राधे कृष्ण मोठ्यानं भजन ऐकू लागलं. मायबापानं पाठीमागं पाहिलं तर पाठीमागं साक्षात प्रेमानंद महाराज, चंदन लावलेलं त्यांचे 4 शिष्य
प्रेमानंद महाराज तिथं आले. बाबा तुम्हाला कसं कळालं बाबा, तुम्ही कसे आलात? बाबांना हात केला, थांबा. त्या प्रेताजवळ गेले, डोळे भरून त्या मुलीला पाहिलं, त्या प्रेताचं दर्शन घेतलं, त्या मुलीचं दर्शन घेतलं. प्रेमानंद महाराजानं प्रदक्षिणा केली, पुन्हा दर्शन घेतलं आणि मायबापाला सांगितलं हिला अग्नी डाग द्या. आणि प्रेमानंद महाराज निघून गेले. मायबापांना अग्नी डाग दिला. जसा अग्नी डाग दिला 10 दिवस तिथं थांबले. म्हणजे जाताना प्रेमानंद महाराजांचे आपण आभार मानावे. बघता बघता 10 दिवस निघून गेले. तीच महाराज गाडी, ॲम्ब्युलन्स गाडी घेऊन मायबाप त्या आश्रमासमोर आले. त्या शिष्यांना विनंती केली की बाबाजीनं आमचं फार मोठं काम केलं, आम्हाला 1 मिनिट त्यांना बोलू द्या. हा म्हणले आता आंघोळ झाली महाराजांची, आजच उठलेत, त्यांचं प्रवचनात 2 मिनिटं सुरू नाही, तुमचाच पहिला नंबर आहे. असे मायबाप गेले. प्रेमानंद महाराज खुर्चीवर बसले. मायबापानं धन्यवाद दिले. बाबाजी फार तुमचे उपकार झाले महाराज, आमच्या लेकराचं तुम्ही कल्याण केलं, अंतकाळाला का होईना तुम्ही दर्शन दिलं. त्यास प्रेमानंद महाराज सांगितलं शिष्यांना, हे कुठून आलेत, कोणत्या गावचे आहेत? महाराज जी नाशिक जिल्हे से, महाराष्ट्राचे आहे. अरे मैं तो इनको पहिली बार देख रहा हूं, पहिल्यांदा त्यांना पाहलो मी. कुठून आलात? नाही महाराज पहिल्यांदा नाही, तुम्ही दुसऱ्यांदा पाहिले. 10 दिवसापूर्वी तुम्ही स्मशानभूमी पैसे आलात, आमच्या लेकराचं दर्शन घेतलं प्रेताचं, आणि तिला प्रदक्षिणा करून तुम्ही निघून गेलात महाराज. अरे बाबानं सांगितलं 10 दिवसानंतर मी आज उठलो. इतक्यांना सगळ्यांना भक्तांना विचारा. नाही महाराज तुम्ही तिथं आलते. शिष्यानं सांगितलं महाराज 10 दिवसापूर्वी हे मायबाप हिचा भाऊ ते प्रेत घेऊन इथं आलते. अरे मी तर 10 दिवस झालं झोपलेला आहे ना, आत उठलो ना, आणि यांची जिज्ञासूपणा पाहून, डोळ्यातून अश्रूंच्या धारा पाहून प्रेमानंद महाराजांना हात केला, थांबा तुम्ही. आणि प्रेमानंद महाराजांना ध्यान लावलं. आणि जसं ध्यान लावल्याबरोबर 1 मिनिटामध्ये प्रेमानंद महाराजांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या, ढसा ढसा रडू लागले. मायबापानं सांगितलं महाराज तुम्ही काय झालं रडायला? शिष्यानं सांगितलं बाबाजी आप क्यों रोते हो? आणि त्याच प्रेमानंद महाराज रडता रडता हंबरडा फोडू लागले. आणि रडता रडता सांगितलं, अरे शिष्यांनो माझ्यापेक्षा तुमच्यापेक्षा यांची मुलगी किती भाग्यवान आहे. अहो झालं काय, 10 दिवस झाले मी आश्रमातच झोपून होतो, पण या मुलीचं नामस्मरण बघून, जिज्ञासापणा बघून, भक्ती पाहून माझ्या रूपामध्ये साक्षात भगवान कृष्ण, राधाराणी त्या प्रेताजवळ गेले. आणि राधाराणीनं भगवान कृष्णानं त्या प्रेताचं दर्शन घेतलं, त्या मुलीला प्रदक्षिणा केली, आणि कृष्ण स्वरूपाला नेण्याचं काम माझ्या रूपामध्ये माझ्या भगवान कृष्णानं केलं. हा नामाचा परिणाम आहे मंडळी. अवघे होतील त्या ठिकाणी मंडळी नामाचा परिणाम, भक्तीचा परिणाम, त्याला परमगतीला नेण्याचं काम, त्याला दर्शन देण्याचं काम माझ्या भगवान कृष्णानं, माझ्या राधा राणीनं केलं. जिज्ञासूपणानं जर नामस्मरण केलं, आज सुद्धा मंडळी अंतकरणातून जर देवाला हाक मारली, देव जर आपला वाटला, तर आज सुद्धा आपल्या समोर भगवान परमात्मा येतात मंडळी. तुम्हारी याद आती है, तुम्हारी याद आती है, बताओ क्या करे मोहन, बताओ क्या करे मोहन. सुबह और शाम आती है, रात भर रुलाती है, चैन हमको नहीं आता, बताओ क्या करे मोहन, बताओ क्या करे मोहन, बताओ क्या करे मोहन. मंडळी आज सुद्धा अंतःकरणातून देव आपला म्हणून जर आपण भक्तिनामस्मरण केलं, तर देवाला बांधण्याचं आणि देवाच्या प्राप्तीचं काम आज सुद्धा कलियुगामध्ये आहे. देवती ही बडे धरिला सायासे, देवती ही बडे धरिला साया. ज्ञानोबाराया, तुकोबाराया, सावता महाराज, संत श्रीमंत नामदेव महाराज, आपले संत शेगावचे गजानन बाबा. गजानन बाबाचं विश्वामध्ये नाव का झालं मंडळी? सर्वस्वाचा त्याग गेला, लोकेशना, दारेशना, वित्तीशना, पुत्रेशना, आणि भक्तीच केली रामाचे, म्हणून आज विश्वामध्ये त्यांचं नाव
काय आवळ्या संत होते महाराज. असंच आहे ना संताचं. संत काय करतात, माऊलीनं सांगितलं मला, भिमटे माऊलीनं. संतांचा महिमा किंवा संत का कळत नाहीत आपल्याला? आपल्याला अज्ञानामुळं संत कळत नाहीत एक, आणि संत मी संत आहे असं लोकाला दाखवत नाहीत. लक्षात आले तुमच्या? संत कळूच देत नाहीत की मी संत आहे म्हणून संत कळत नाहीत एक, आणि आपण जीव अज्ञान आहे मुळे संत कळत नाहीत. काय ज्ञानोबारांच्या 13वा अध्याय सांगतो तुम्हाला, ऐका मंडळी. आथिलीची गुण वानिता मान्यपणे मानिता, योग्यतेची यता रूपांगा, तो गजबजू लागे कैसा, व्याधे रुंदिला मुर्ग जैसा, का बाही तरता ओळसा दाटला जीवी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, आमुक न व्हावी हो शेची लोका. काय शब्द आहेत ऐकायचे ज्ञानोबा तुमचे. सांगा मंडळी. मार्गाधारे व्रतावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकाप्रती. काय माऊली बोलले हो, माझे असते पण लोपो, नाम रूप हरपो, मज झनी वासिपो भूत जात, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिशेपण मिरवी आवडोनी, वाचस्पतीसिने पाडे, सर्वज्ञता जरी जोडे, वेडी माझी दडे हो महिमे भेने. संत गजानन बाबा रेल्वेनं जाऊ लागले. बर, रेल्वेनं झाले आता काय साधूचं साधं काम असते महाराज. आणि असे गजानन महाराज सीटावर बसले, रेल्वे चालू झाली, टीटी आला, तिकीट तिकीट. आता गजानन बाबा सतत घन घन गणात बोते, गण गण गणात बोते. काय अर्थ आहे या मंत्राचा माहिती आहे? गण गण गणात बोते. गजानन बाबांना आज सांगायचे की जीव हा गणच आहे आणि ईश्वर सुद्धा गणच आहे. जीव आणि ईश्वर वेगळे नाहीत, ते एकच आहेत असा सगळ्याला बोध व्हावा म्हणून गण गण गणात बोते. आणि असे महाराज रेल्वे तिकीट. गजानन बाबा म्हणले तिकीटच नाही. म्हणजे तिकीट का नाही? म्हणजे माझ्याकडे पैसेच नाहीत. म्हणजे पैसे का नाहीत? म्हणजे मी कीर्तनाचं पाकिटच घेत नाही. म्हणजे का पैसे नाहीत तुमच्याकडे? म्हणजे भिक्षा मागायची राम राम. उतरा खाली. महाराज त्यानं साखळी ओढी मावली आणि आड रानामध्ये गजानन महाराजाला बसवलं. साधूचं काय, विश्वची माझे लिंबाच्या झाडाखाली गेले, गण गणा गणात बोते, गण गण गण. करा रेल्वे चालू. महाराज ते इंजिनच चालू होईना. अर्धा तास झाले, 1 तास झालं, 2 तास झालं, अनेक इंजिनियर आले, सगळे आले पण चालूच होईना. मग त्या अधिकारी आला, त्या टीटीला म्हणला तू इथं रेल्वे का थांबवली? म्हणजे ते धोतरावाला माणूस आहे त्याने तिकीटच काढलं नाही म्हणून रेल्वे थांबली. म्हणजे जोपर्यंत ते माणूस रेल्वेत बसत नाही तोपर्यंत आपलं इंजन चालू होत. सगळेजण गेले, गजानन बाबाच्या चरणावर मस्तक ठेवलं, गजानन बाबाला खांद्यावर उचलून रेल्वेमध्ये बसलं, सर्वांनी दर्शन घेतलं. त्या क्षणाला रेल्वे चालू झाली, सगळे भक्त मंडळी पुढच्या स्टेशनला गेली. गजानन महाराज की ज्यांनी देवाला आपलं करण्याचं काम केलं, देवतीही बळे धरीला सायासन करोनिया नाश. सायास करावं लागतात ना तुम्हाला. 4 प्रमाण ऐकायचे गाथ्यामध्ये. आपण सायास कुठं करतो बहिणींनो? सायासे करीसी प्रपंच. एका बंगल्याचा दुसरा बंगला, 2 एकराचा 4 एकर आपला असा असते. शेजाऱ्यापेक्षा डबल असलं तर कर्मत. हेची दान देगा देवा, शेजाऱ्याला कोरोना व्हावा. मला सांग दीदी, उभा टाक बरं तू 1 मिनिट. हा उभा टाक, जेवण ते. वा, सावधान, विश्राम, सावधान. जोरात म्हणायचं. 5 आणि 5 किती? 10. 2 आणि 2 किती? वा. आणि 5 आणि 5 10. मला सांग शेजाऱ्याचं आपलं कसं असते? शेजाऱ्यानं जर 1 गाडी घेतली तर आपल्या किती घ्या वाटत्यात? जरा जोरात किती? शेजाऱ्याने 1 गाडी घेतली तर आपल्या किती घ्या वाटत्यात? शेजाऱ्याने 1 म्हैस घेतली आपल्या किती घ्या वाटत्यात? शेजारचा 1 माणूस फिरत आपले किती मारा वाटतात? बसा, हिला 20चा पुढा द्या सकाळी. ऐका, हा जम, ऐका, लक्ष देऊ नका. हे लक्ष देऊ नका. आपण सायास कुठं करतो? प्रपंचामध्ये. आता किती पळापळी महाराज, किती जरी केलं तर आपल्याला वाटतं की देवाची काय. बघा ना, अरे अध्यक्ष मला एवढं डोळ्यातून पाणी येते. अरे कोणाच्या ताटामध्ये गरम चपाती नाही, कोणाच्या मोबाईलला बॅलन्स नाही, आणि कोणत्या लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये जमा नाही? सांगा बरं.
किती देवाची कृपा आहे. आता झाली सकरात महाराज. असं आहे दाजी, पत्नीला तिळगुळ देणं ही तुमची श्रद्धा आहे आणि ती वर्षभर तुमच्यासोबत गोड बोलन ही तुमची अंधश्रद्धा आहे. म्हणून या महिला बघा ना, पुरुषापेक्षा डबल महिला आहेत महाराजजी. म्हणून महिलांना काय म्हणतात? शक्ती म्हणतात. काय म्हणतात? ह्या अष्टभुजा माता आहेत, ह्या रेणुका माता आहेत, ह्या तुळजापूरच्या आई आहेत, ह्याच चंद्रभागा आहेत, ह्याच इंद्रायणी माता आहेत, ह्याच सप्तशृंगी माता आहेत. म्हणून महिलांना काय म्हणतात? शक्ती. ते म्हणतात महाराज महिला शक्ती, तर पुरुष कोण आहेत? तर पुरुष सहनशक्ती आहेत. काही केल्यानंतर ज्यांनी सहन करायचं त्यांना म्हणतात सहनशक्ती. किती सहन करावं लागते. माझा मित्र आणि मी पंढरपुराहून गावाकडे गेलो. माझ्या मित्रानं स्पीकर ऑन केला, पत्नीला फोन लावला, हॅलो. ती म्हणली बोला मालक. येणं सांगितलं, आम्ही सर्कस पशी उभा आहेत. बरं, इथे 100 माकडं विकण्या करतायत, तुझ्या मनोरंजनाकरता एखादं माकड घेऊन येऊ का? ती म्हणली मालक तुम्ही घरी असताना त्याची काय गरज आहे? ऐकता. म्हणून महिला या शक्ती. लक्ष द्या. आता 4 प्रमाण ऐकायचं आपल्या गाथ्यामधले. सायास कुठं करायचे? देव पहावया करीव सायास, देव पहावया करीव सायास, देव पावया करीव सायास, वाह. देव पावया करीव सायास. टाळी वाजवा सर्वांनी. वा. दुसरी हे आस नाशिवंत नाशिवंत, दुसरी हे आस देव पहावया करीव सायास, देव पहावया करीव सायास, देव पहावया करीव सायास, देव पहावया करीव सायास. आपुल्या हिताचे करावे सायास, आपुल्या हिताचे करीव सायास. येथे आलियाचे मनुष्यपण, येथे आलियाचे मनुष्यपण, देव पहा आपुल्या हिताचे करावे सायास. हो आपुल्या हिताचे करीव सायास. सायास केलिया वाचून ते नाही, भविष्यावर काही घालू नये, भविष्यावर काही घालू नये, भविष्यावर काही भो घालू नये. आपुल्या हिताचे सायास केलिया वाचून ते नाही, भविष्यावर काही घालू नये, भविष्यावर काही घालू नये, भविष्यावर काही घालू नये. टाळ टाळ. सायासाचे जोडी माझे तुमचे पाय, सायासाचे जोडी माझे तुमचे पाय, सायासाची जोडी माझे तुमचे पाय, सायासाची जोडी माझे तुमचे पाय. हा जळोत उपजती अंतराये
तुकोबारायांचे 4 प्रमाण कोणते? देव पाहावया करीवो सायास, शब्द लक्षात ठेवा, सायास. आपुल्या हिताचे करावे सायास, आणि सायास केलिया वाचून ते नाही, आणि सायासाची जोडी माझे तुमचे. सायास म्हणजे प्रयत्न, प्रयत्न म्हणजे अभ्यास, कारण अभ्यास. डॉक्टर, इंजिनियर, मास्तर होणं हे का सोपं आहे का हो? बोलणं सोपं आहे काय? जीवाचं रान करावं लागतं, हाडाचे काढा करा, दिवसाचा रात्र तवा हे प्राप्त होते मंडळी. याला म्हणतात सायास. आता एवढा अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे भिकुलालजी सर्व साहेब किती फोन लावले, 1.5 महिन्यापासून सगळे पट्टी मागतात. ढाळे साहेबांनी कीर्तन घेतले का? सोपं आहे का हो? एवढा मंडप, गायक, वादक, सिस्टीमवाले, यूट्यूबवाले, हे काय सोपं नाही मला. सध्या श्रीमंत लोक आपल्या मायबापाची 13वी सुद्धा कोणी करायला तयार नाही. आमच्या गावामध्ये MBBS डॉक्टर, MBBS पत्नी MBBS, 3 कोटीचा दवाखाना मुंबईला, 1 कोटीचं घर, आणि 95 वर्षाची आई गावाकडे होती. आई मरण पावली, आई गेली. डॉक्टर साहेब तुमची आई शांत झाली, या गावाकडं. 5 फॉर्च्युनर गाड्या केल्या, गावात आले, आईची माती केली, नळाला हातपाय धुतले. म्हणले महाराज येऊ का? म्हणले येऊ का म्हणजे 13 दिवस तुम्हाला थांबा लागते. म्हणले आमच्या दोघांना नवरा बायकोला 300 पेशंट असतात, धरा ही दक्षिणा आणि तुम्हीच विधी करा. म्हणजे शबास आहे डॉक्टर. ते गेलं निघून असेच महाराज. आणि मग 13 दिवशी फोन लावला, म्हणलं काय करा जेवायला? म्हणजे गुगल पेला पैसे पाठवे, तुमच्या मनावच करा. पैसे घेतले महाराज. अख्ख्या गावाला गुलाबजामू, वरण, चपाती, भात, मोठमोठे भजनी, गायक, वादक, सिस्टीम, सतरंजी आथरल्या, सगळं झालं. म्हणलं डॉक्टर साहेब सगळं आपण कीर्तन कोणाच ठेवायचं आहे? म्हणजे महाराज तुमच्याच मनाव. दाबून पैसे घेतले मी माझ्या मोबाईलला, मोज कीर्तन ठेवलं. झालं कीर्तन, झालं सगळं झालं, सगळं झालं. पण ते ब्राह्मण म्हणाला चेपी करायची, चेपी. म्हणजे जसं कीर्तन ठेवलं त्याची चेपी करा, घ्या आता. आणि पुन्हा म्हणाले चेपीचा व्हॉट्सअपला फोटो पाठवा. पाहता हे काय करणं सोपं हो. सायासाची जोडी माझे तुमचे. सायास करावं लागतात इथं. अरे तपविन दैवत दिदिल्याविन स्वरूपाची या पसरा लागे प्राणींद्रिय शरीरा आटनी करणे जे विरा तयानाम तप. मग त्या ठिकाणी मंडळी जीवाचं रान केल्याशिवाय आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून देवतीही बळे धरिला आणि कोरोनिया नाश. आता तुम्ही ऐकणारे, आता मला ओळखू याला, तुम्ही तज्ज्ञ माणसे, तुम्ही काय साधे माणसं नाहीत. ऐका, उपाधी कशाला म्हणतात? उपाधी देव, संत आणि ग्रंथ सोडून बाकीच्या सगळ्या काय आहेत या? मी महाराज आहे, मी वाजवणार आहे, मी पाटील आहे, मी असं आहे तसं आहे, मला ओळखलं काय? सगळ्या काय आहेत बाकीच्या? अर्जुना म्हणजे काय देवा सगळं कसं आहे? नासतो विद्येते भावो ना भावो विद्येते स्वतः. अर्जुना हे सगळं नाश पावणारे उपाधी. आणि मग देवा सत्य काय? न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितवान भूय अजूनही ते शाश्वतयम पुराण न हन्यते हन्यमाने. वा, आता थोड्या वया ऐकायच्या तुम्हाला ज्ञानेश्वरी मधले ऐका. ना तरी जाणवीच्या आईनी करिता दधी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे बी भूस एकवट उपनिता राहे घनवट उडे ते फलकट जानवाले आग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडती केवळ बुद्धिवंत तैसे विचारिता निरसले हे प्रपंच सहज सांडवले तत्वता तत्व उरले हो ज्ञानियासी. ऐका बरं काय, आता 4 वयाचा अर्थ काय, उपाधी काय आणि उपाधीचा देव कसा आहे आपला. आमची आजी काय करते घरामध्ये? ताक करते, ताक. आणि ते मंथन करत असताना तिथून लोणी निघते. लोणी चांगल्या डब्यात, आंबट ताक चुलतीला वाटून टाकते. म्हणजे ताक कसं आहे? आसार आहे. लोणी कसं आहे? सार. म्हणजे माणसाचं उदाहरण द्या महाराज. आमचे माणसं शेतामध्ये जातात, सोयाबीन 100 पोती होते. सोयाबीन चांगलं पोत्यामध्ये आणि ते भुसकट कुठं? दुसऱ्याच्या रानामध्ये. म्हणजे सोयाबीन वरीत न भुसकट काय? आसार. आता आमची यजमानच सोनार असल्यामुळे जरा मला सांगा वाटण झाले, पण हो द्या आता नाराज सांगतो झाका नाही. हे सोनार मामा काय करतात? पुन्हा पाकिटाची भानगड होईन बा काय बना. बरं हो द्या जेवण तुम्ही. आपलं मोकळं असते, घालील लोटांगण मोकळं पटांगण. हे सोनार कंपनी काय करते मंडळी? ढाळे कंपनी. आपण जेव्हा सोनं घ्यायला जातो त्यावेळेस ते सोन्यामध्ये काय करतात? किंचित जरासं पितळ टाकतात. बरं, आणि ते आपल्याला मोपून देतात.
आणि मग वर्षानं आपल्याला पैशाचं काम पडतंय. सोनार मामा काय कराय, मोडून टाका आणि पैसे द्या. आणि मग सोनार मामा काय करतात, तेच आग्नीवर सोनं ठेवतात. मग ते पितळ जळून जाते आणि सोनं राहते. म्हणजे मामा 2 वर्षामध्ये सोनं काय झालं जरासं, हे म्हणजे तुला आता कीर्तन झाल्यावर सांगतो. म्हणजे सोनं काय आहे, ओरिजिनल आहे. आणि पितळ काय आहे, आसार. त्याप्रमाणे तैसे विचारिता निरसले, हे प्रपंच सहज सांडवले. तत्वता तत्वले ज्ञानी असे. गजानन बाबा जगातच राहिले, पण जग आपलं केलं नाही, जगातला देव आपला केला. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्व गत, ते तत्वज्ञ संत शिकारी ती. म्हणून साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर बाहेर. उपाधी नसावी अंतर बाहेर. उपाधी नसावी अंतर बाहेर. उपाधी नसावी अंतर बाहेर. साधकाची दशा उदास असावी, उदास असावी. साधकाची दशा उदास असावी, उदास असावी. उपाधी नसावी अंतर बाहेर. उपाधी नसावी अंतर बाहेर. उपाधी नसावी अंतर बाहेर. उपाधी नसावी अंतर बाहेर. वा. उपाधी नसावी अंतर, म्हणजे अंतकरणातही उपाधी नसावी, बाहेर सुद्धा. काय काय महाराज मंडपात म्हणत होतं, महाराज काय कीर्तन, महाराज स्तुती जमत नाही, सारखा बाजूला. आणि मग महाराज आश्रमात गेल्या म्हणतात चेल्यांना, मग कसं काय झाला कार्यक्रम, शाबास. पण ज्ञानोबराय म्हणले उपाधी नसावी, म्हणजे अंतकरणातही नसावी, बाहेर सुद्धा नसावी. याला म्हणतात उपाधी नसावी अंतर बाहेर, त्याला देव प्राप्त होत असतो. याला म्हणतात करून या नाश उपाधीचा. गजानन बाबानं कधी सांगितलं नाही की मी शेगावचा आहे, मी चमत्कारी आहे. रोगी लोक तृप्त केले, ज्यांना मुलगा आहे त्यांना मुलगा झाला. अनेक जणांचे रोग नष्ट करण्याचं काम गजानन बाबाने केलं. पण त्यांनी कधी हब पण मी संत आहे असं लावलं नाही. आम्ही संत नसतो तरी पत्रिकेला टाकावं लागते जी टॉक इज फेमस. बरं, आपलं असं काम ऐकताय ना, ऐकणारे चांगलेत, मस्त. कोणी झोपण झाले, आनंद आहे. आता आमच्या कीर्तनात लोक झोपतात, पडतात, घुरतात, काही करतात, पण माणसं फ्रेश दिसायत महाराज, आनंद आहे. नाही तर आता गिरी महाराज या ठिकाणी उपस्थित आमचे गुरु महाराज, असे माणसं झोपतात बाबा. मुंबईला माझं कीर्तन 7 ते 9 कीर्तन असते मुंबईला. यूट्यूबला बघून एका माणसानं कीर्तन घेतलं महाराज, आणि मी तिथे कीर्तनाला गेलो. 10,000 लोक समोर, विना घेतला, विमानानं हारी आलाय, मस्त मी आनंदात. एक बाबा समोर आले, 90 वर्षाचे बाबा, म्हातारे बाबा आले, अशी मस्त काठी, चष्मा घातलेला, मिशा वाळलेला, कडक मथार, काळा कोट घातलेला, समोर आले. मी विना घेतला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणणं, मथाऱ्याला डोळा लागणं आणि मथारा घुरायला सुरुवात करणं. घर पुन्हा जागा. तुकाराम महाराज काय म्हणतात, त्यांनी मोवा सोर धरला. घर मला असं मला ते रेल्वेनंच मला वापस मला मामा एका भजनेला म्हणलं, मामा त्या बाबाला जागा करा. म्हणजे महाराज त्याचं मग जमत नाही, तुमचं बघून घ्या. एक सरत म्हणलं, सर त्या जागा करा, उठवा. म्हणले महाराज त्या म्हाताऱ्याला कोणीच जागा करू शकत नाही. आम्ही तर म्हातारा आहे तरी कोण. म्हणले अख्ख्या सप्त्याचा खर्च त्या एकट्या म्हाताऱ्याने द्यायला. मला झोपू द्या रे बाबा मग. आणि ते घुरू लागले बाबा. मला असा राग गेला, मी बोट मोडायलो, दात खालो, मला शिवा द्यालो, कव्हा म्हातारा असं दात खाऊन कसं तरी ढिलं कीर्तन झालं. खोलीमध्ये येऊन बसलो, तितक्यात ते म्हातारा दमान मला ये नमुना इकडे कशाला असेल कोणाला माहीत. माझ्या जवळ आले, माझ्या गाला हात फिरला, सोन्या लय खूप छान कीर्तन केलं, कोणत्या गावचा आहे. मला मसन वाट्यातला. लय राग आला मला. पुन्हा लय तुझा नंबर दे, मला तुमचा नंबर डिलीट. पुन्हा 3दा गाला हात फिरला, लयच भारी कीर्तन केलं. मला तसा राग येऊ लागला, आणि मग म्हाताऱ्याने थरथरात कापत स्वतःच्या कोटमध्ये टाकला, आणि 2,500 रुपये बाहेर काढले, 500 5 नोटा थरथर कापत माझ्या हातात दिले. म्हणजे सोन्या खूप छान कीर्तन केलं, राजू तुला बक्षीस. आणि मग म्हाताऱ्याचे 2,500 रुपये मी घेतले, माझ्या खिशात टाकले, आणि मग मला त्या म्हाताऱ्याची अशी मया येऊ लागली. हो, मी त्यांच्या 2दा पाया पडू बुटांशी. पण या ठिकाणी मंडळी बघायचं काम नाही. ज्यांनी उपाधीचा नाश केला, 1 सायास केले, 2 आणि बल संपादन केलं. म्हणजे मग झाला का देव प्रसन्न नाही. म्हणजे 2 काम राहिलेत. पूर्व पक्ष धातू
पंढरपूर पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन पूर्व पक्षी धातू धिक्कारिले हे पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वयं तेची पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन मला तर 5-6 पोरी झाल्या ते तुम्हाला जावई करून घेईन मी सगळ्याला. काय लेख सुंदर महाराज ऐक. धाळे दसर पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. 7-8 मिनिटं आहेत आपले, लक्ष द्या. पूर्व पक्षी आणि उत्तर पक्ष कशाला म्हणतात तिथं गुरुवारी महाराज सांगितलं हा अर्थ नाही. पूर्व पक्षी म्हणजे पूर्व काळामध्ये देव प्राप्त व्हायच्या अगोदर आम्ही 2 कामं केले. कोणते? धातू धिक्कारिले 1 आणि जन धिक्कारिले. धातू म्हणजे वित्तेशना. ज्यांनी वित्तेशना पैसा दूर लोटला त्यांच्याकरता देव प्रसन्न झाला. ऐका, पंढरपुरात ती कथा आहे. पंढरपुरामध्ये 3 साधू राहत होते अक्कासाहेब. संत राखा कुंभार, राखा, बंका आणि वंका. राखा बंका त्यांच्या पत्नीचं नाव आणि वंका त्यांच्या मुलीचं नाव. असे श्री संत राखा कुंभार. लक्ष द्या. आणि काय कुंभार मामाचं काम? कालच विश्वकर्मा जयंती झाली, मी सांगितलं. जर विश्वकर्मा भगवंत जर जन्माला आले नसते आणि त्यांनी जर बुद्धी चालवली नसती तर आपल्याला धान्य खायला भेटलं नसतं. हे जे चर्म, हे जे लोक दिसतात ना, सोनार असतील, कुंभार, हे आपल्याला भेटले नसते आणि जग समाधानी झालं नसतं. मी तुम्हाला सांगू का, ना मस्जिदे, ना गुरुद्वारे, ना देवालय होते. ना मस्जिदे, ना गुरुद्वारे, ना देवालय होते. इस विश्व में अगर विश्वकर्मा ना होते. यांच्यामुळे सगळं आपल्याला खायला प्यायला भेटते. आता तो त्याविषयी सांगितला मी. ऐका, राखा कुंभार काय काम मंडळी? सकाळी 4ला उठायचं. बरं, पंढरपुरात राहायला होते. चंद्रभागेचं स्नान करायचं. वा, पुंडलिकरायाचं दर्शन घ्यायचं, माझ्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. 2.5 किलोमीटरची प्रदक्षिणा घालायची माऊली पंढरपुरातली. आणि 5 वाजता आपल्या कामाला लागायचं. काय काम कुंभार मामाचं? शेतामध्ये जायचं, माती आणायची, दारात टाकायची, चिखल करायचा, गाडगे मडके करायचे, बाजारात नेऊन विकायचे, पोट भरायचं. आणि अखंड त्यांच्या वाणीमधून हो श्री विठ्ठल, जय विठ्ठल, श्री विठ्ठल, जय, सगळं घरच परमार्थिक होतं. श्री विठ्ठल, जय विठ्ठल, पांडुरंगाची पूजा. एके दिवशी मायबाप 2 गाड्या माती राखा कुंभारानं दारात टाकली. बरं, चिखल केला, 200 गाडगे तयार केले, चिखलाचे कच्चे गाडगे. बर, कुंभार मामाकडं आवा असतो. आवा कशा करता? कच्चे गाडगे भाजण्याकरता. 200 गाडगे उचलले आईसाहेब आणि त्या आव्यामध्ये टाकले. संपूर्ण बाजूनं विस्तव पेटवला, आग्नी पेटवला आणि त्याच्यामध्ये ते गाडगे टाकले. त्याचं असं असते, पहिल्या दिवशी टाकायचे, दुसऱ्या दिवशी जरासे भाजतात, तिसऱ्या दिवशी टणटण भाजले की घरी येऊन ते विकायचे बाजारात. मंडळी, पहिल्या दिवशी कच्चे गाडगे टाकले आणि दुसऱ्या दिवशी राखा कुंभार ते गाडगे पळले का भाजले का बघण्याकरता गेले. जसे राखा कुंभार बघण्याकरता गेले तर मंडळी ऐका, एक मांजर त्या आव्याच्या बाजूला चक्र मारला, त्या अग्नीच्या बाजूला. तिच्या डोळ्यातून आसरूंच्या धारा होत्या, म्याव म्याव करू लागली. राखा कुंभाराला वाटलं अरे हिचे पिले इकडं कुठंतरी राहिले असतील, तिला सापडत नसतील, म्हणून ती म्याव म्याव करायला. उदास आहे, डोळ्यातून आसरूंच्या धारा आहेत. अर्धा तास राखा कुंभाराने पिले बघितले नाना, पण पिल्ले सापडले नाही. आणि जशी मांजर ती गाडग्याकडे उड्या मारू लागली, त्या आव्याकडे उड्या मारू लागली. आणि मग यांच्या गोष्ट लक्षात आली, अरे आपल्या कच्च्या गाडग्यामध्ये हिनं पिले ठेवले आणि आमच्या तिघायपैकी कोणाच्या तरी हातानं गाडगं कच्चं हे आव्यामध्ये गेलं. आणि ढसा ढसळू लागले, देवा हिचे पिल्ले जर मेले पांडुरंगा तर इतकं भजन करून माझं काय उपयोग होय. असे रडू लागले. रडत रडत खाली बसले. तितक्या 7 वर्षाची त्यांची मुलगी आली, वंका नावाची. बाबा
तुम्हाला काय झराडायला बाबा? अगं बेटा, हे प्रपंच करता करता आपण किती निषिद्ध कर्म करतो, काय काय करतो आपल्या लक्षात येत नाही रे. अरे हिचे पिले ह्या मांजरीचे कोणत्या तरी कच्च्या गाडग्यामध्ये ने पिल्ले ठेवले ना, आपले तिघायपैकी कोणतरी कच्चं गाडगं ते वरी ठेवलं भाजायला. हे जर पिल्ले मेले ना बेटा, तर एवढं भजन करून माळ घालून चंद्रभागेत स्नान करून मुली माझं सगळं वायाला जाईन, ढसा ढसा रडू लागली. मुलीनं सांगितलं बाबा, बाबा डोळे पुसा बाबा, रडू नका. का? बाबा, ज्या भक्त प्रल्हादाने नारायण नारायण भजन केलं त्याला लाक्षाग्रहातून अग्नीतून देवानं वाचवलं ना. हा, अग्नीतून भक्त प्रल्हादाला वाचवलं ना. हा, ज्या पांडवांनी कृष्ण कृष्ण भजन केलं त्यांना लाक्षाग्रहातून अग्नीतून वाचवलं ना, वाचवलं. मग बाबा, तुम्ही सकाळी 4 वाजल्यापासून विठ्ठल विठ्ठल भजन करतात ना बाबा, मग तुमचे पिल्ले वाचवणार नाही का हो पंढरीचा आपला पांडुरंग? डोळे भरून आले, लेकराला कडकडून मिठी मारली. बेटा, तुझा जर शब्द खरा निघाला ना मुली, तर पुन्हा प्रपंच करणार नाही, वैराग्य धारण करीन आणि अखंड पांडुरंगाचं भजन करीन ग. तिथंच मुलगी बसली, पत्नी बसली आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत करत बसले. 48 तास अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. 48 नंतर तो आवा तो इस्तव शांत झाला आणि राखा कुंभार एक 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 महाराज गाडगं खाली टाकू लागले. बघता 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 सगळे गाडगे संपले, एकच शेवटला गाडगं राहिलं. ते गाडगं राखा कुंभारानं थरथर हात कापत गाडगं घेतलं आणि ढसा ढसा रडू लागले. मुलीनं सांगितलं बाबा, मेले का ओ पिले? नाही बेटा, 6 पिले खेळू लागले. खेळता ती पिले डेरी आत, खेळता ती पिली डेरियात. कच्चा आसे डेरा नसे आच त्याला, नवसास पावला पांडुरंग. सर्वस्व भाजने भाजोनिया गेली हो, खेळता ती पिली डेरियात. मंडळी, ते डेरा खाली घेतला, 6 पिले त्या मांजरी समोर टाकले. मांजरीला आनंद झाला. त्या मांजरीनं 6 पिले उचलली ना आपल्या घराला घेऊन गेली. राखा कुंभारानं सांगितलं बेटा, पांडुरंगाला आपण नवस केलतानं, माझा पांडुरंग नवसाला पावला ग. नवसास पावला, या नामदेवरायांच्या गाथ्यातले अभंग आहेत बरं काय. नवसास पावला पांडुरंग. राखा कुंभारानं सांगितलं मुलीला बेटा, पंढरपूरच्या लोकांना सांगे गाडगे न्या, भांडे न्या आणि घर सुद्धा नावचं करून घ्या. पंढरपुरातल्या लोकांना गाडगे नेले, सगळ्या वस्तू नेल्या, घर सुद्धा नावचं करून घेतलं आणि एक झोपडं बांधलं चंद्रभागेच्या कडीला. आणि राखा कुंभार श्री विठ्ठल जय विठ्ठल आणि पोट भरण्याकरता वाळलेले लाकडं वेचायचे आणि आपलं पोट भरायचं. राखा कुंभाराची मुलगी वंका चंद्रभागेला धुणं धुवायला गेली आणि तिथंच नामदेवरायांची मुलगी आऊबाई धुणं धुवायला आली. आऊबाईचं धुण्याचं पाणी राखा कुंभाराच्या मुलीच्या अंगावर आलं. तिनं सांगितलं आमच्याकडे असं धुण्याचं पाणी जमत नाही, माझे बाबा वैराग्य मूर्ती आहेत. मग त्या किरकिऱ्या झाल्या. नामदेवरायांची मुलगी घरी आली. नामदेवरायला म्हणली बाबा, आणि ते राखा कुंभार का लयच मोठे वैराग्य मूर्ती आहेत का? म्हणजे चिंता करू नका, आम्ही त्याची परीक्षा घेऊ. नामदेवराया पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगा, काय नामा, दूध प्यायला आणलंस का, नैवेद्य आणलास? तसलं काय नाही आणलं. मग परीक्षा घ्यायची. कोणाची? म्हणजे खरंच वैराग्य मूर्ती आहेत का राखा कुंभार? देवाचे डोळे भरून आले. नामा, तू जसा प्रेमाचा पुतळा आहेत ना नामदेव महाराज, तुम्ही जसे भक्तीचे पुतळे आहेत ना महाराज, तसे वैराग्याचे पुतळे माझे राखा कुंभार आहेत बेटा, मी त्यांची परीक्षा घेणार नाही. रुक्मिणी म्हणली देवा, तुम्हाला कधी भक्ताचंच खरं वाटते, मग मी घेते परीक्षा. म्हणजे तू घे बापा रुक्मिणी. रुक्मिणी माता नामदेवराय आणि पांडुरंग शेतामध्ये आले. ऐका, वाळलेले लाकडं वेचू लागले राखा कुंभार. मोठं लाकूड उचलणार तितक्यात रुक्मिणी माता, ती जगदंबा आहे ना, जगाची मालकी नाही, तिनं अदृश्य रूप घेतलं. आजी हातातलं कंकण सोन्याचं काढलं आणि त्या लाकडाखाली ठेवलं. राखा कुंभारानं उचललं ते लाकूड. उचलिता काष्ट देखिले कंकण, दिले ते ढाकून तेची वेळा. त्याच्यावर माती टाकली. पत्नीनं पाहिलं मालकानं माती कशाला टाकली, सोनं दिसलं, पुन्हा माती टाकली. मुलीनं पाहिलं मायबाप का थांबले, सोनं दिसलं, ती थांबली आणि ढासा ढासा रडू लागली. मायबापाच्या बेटा काय झालं? म्हणले बाबा, तुम्हाला माळ घालून किती वर्ष झाले? 36 वर्ष.
आई तुला 32 वर्ष तुमचं भजन सगळं वायाला गेलं. म्हणले काय झालं? तुम्ही माती कशावर टाकली? म्हणले सोन्यावर. मग एवढं भजन करून तुम्हाला सोन्यात आणि मातीत बदलत दिसला कसा? मायबाप रडू लागले, कडकडून लेकराला मिठी मारले. बेटा आमच्यापेक्षा अधिकार तुझा मोठा झाला. त्या क्षणाला पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. रुक्मिणी माता नामदेवराया प्रगट झाले. साक्षात पांडुरंगानं राखा कुंभाराला दर्शन दिलं. रुक्मिणी माता राखा कुंभाराचं दर्शन घेतलं. नामदेवरायाने दर्शन दिलं. पांडुरंगानं सगळ्या परिवाराला आशीर्वाद द्यायला सांगितलं, राखा जोपर्यंत पंढरपुरात तोपर्यंत राहा आणि शेवटी माझ्या वैकुंठाला माझ्या परमगतीला प्राप्त व्हा असा आशीर्वाद त्या ठिकाणी पांडुरंगानं दिला. कशामुळे दिला मंडळी? वित्तेशना धातू धिक्कारिले आणि जन धिक्कारिले कसं बघायचं आहे आपल्याला. यांचं सर्वांनी भजन करा. थोडं आपलं चिंतन राहिलेलं आहे. हरे 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 विठोबा रखुमाये हो हो. एकदा पुरुष मंडळी असे हातवरी घ्या बरं आणि इमानदारीने दीड कॅमेरा सगळीकडे फिरवा. 1.5 मिनिटं खाली हात ठेव. जावाई तुम्ही खाली बसा. नाही ते मोठाच कॅमेरा, तुम्ही बसा असे हातवरी घ्या. माझं मन तुमच्याकडे चाललंय. हा जाऊ द्या वरी बरं घ्या. महिला मंडळी घ्या, असं घ्या. आणि 1.5 मिनिटं कोणी खाली घ्यायचे नाही. हा सगळ्याला लॉटरी लागणार आहे. हातवरी हा वटे बोलले तिकडं जिल्हा परिषद सदस्य ज्याने तो उपर हा हा पोरं म्हणले एक पवाडा म्हणा सर्वांनी अंतकरणातून. हा हा किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग. किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग. 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 हातवरी टाळी. काय सोहळा आहे अलीकड. हो 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 हो. थोडा आवाज. हा किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग. किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग. 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 हातवरी टाळी. वा गाव नंबर 1चं गाव हिंगोली जिल्हा गणेरगाव फाटा. हो 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 हो. धन्य धन्य जिजाऊ माता तिने घडविला विधाता. घडविला विधाता तिने घडविला विधाता. हो 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 हो. धन्य धन्य जिजाऊ माता तिने घडविला विधाता. घडविला विधाता तिने घडविला विधाता. शत्रूला चांगली त्यांनी दिली सजा हो. शत्रूला चांगली त्यांनी दिली सजा हो. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग. 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 पुरुष मंडळी ज्याने तो हात टाळी. शाबास. याला म्हणतात गाव हिंगोली जिल्हा नंबर 1चं गाव. हा हो 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 हो. हे शिवबा जन्माला लाच नसता. अरे हिंदू धर्म बुडाला असता. हिंदू धर्म बुडाला असता. हिंदू धर्म बुडाला असता. माझा राजा जन्माला आलाच नसता. अरे मानव धर्म बुडाला असता. मानव धर्म बुडाला असता. मानव धर्म बुडाला असता. हे करून आरती मूर्ती त्याची पूजा हो.
जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया करोनी आरती मूर्ती त्याची पूजा भो करोनी आरती मूर्ती त्याची पूजा भो झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग 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 छत्रपती शिवाजी महाराज की हर हर खरंच 18 पगड जातींना ज्यांनी कधीच केलं नाही नाराज तेच झाले महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज असा राजा काय खरंच गजानन बाबाचं मंदिर बांधलं बा गावकऱ्यांनी दुष्ट लागन नजर लागन गेल्यावर प्रसन्न वाटलं बरं काय तुम्ही जरा ढिले होऊ नका असे हातवर घ्या बरं सगळ्याला पाकिटे मिळणार आहे जाणे देऊ पर हा सोनियाचा दिवस आज उगवला नवा गजानन बाबाच्या मंदिरात लाविला दिवा हो लाविला दिवा गजानन बाबाच्या मंदिरात लाविला दिवा हो लाविला दिवा गजानन बाबाच्या मंदिरात लाविला दिवा लाविला दिवा गजानन बाबाच्या मंदिरात लाविला दिवा लाविला दिवा हे सोनियाचा दिवस आज उगवला नवा सोनियाचा दिवस आज उगवला नवा गजानन बाबाच्या मंदिरात लाविला दिवा मी लाविला दिवा गजानन बाबाच्या मंदिरात लाविला दिवा लाविला दिवा गजानन बाबाच्या मंदिरात लाविला दिवा लाविला दिवा गजानन बाबाची करीन आरती आनंदाला माझ्या आलिया भरती आनंदाला माझ्या आलिया आनंदाला माझ्या आलिया भरती गजानन बाबाची करीन आरती आनंदाला माझ्या आलिया भरती आनंदाला माझ्या आलिया भरती आनंदाला माझ्या आलिया भरती हे नामात तुमच्या आहे गोडवा नामात तुमच्या आहे गोडवा गजानन बाबाच्या मंदिरात लाविला दिवा हो लाविला दिवा गजानन बाबाच्या मंदिरात लाविला दिवा लाविला दिवा गजानन बाबाच्या मंदिरात लाविला दिवा लाविला दिवा सोनियाचा दिवस आज उगवला नवा सोनियाचा दिवस आज उगवला नवा गजानन बाबाच्या मंदिरात लाविला दिवा लाविला दिवा गजानन बाबाच्या मंदिरात लाविला दिवा लाविला दिवा बाबाच्या मंदिरात लाविला दिवा लाविला दिवा गजानन बाबाच्या मंदिरात लाविला दिवा लाविला दिवा लाविला दिवा लाविला दिवा लाविला दिवा 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 शेगाव निवासी योगीराज गजानन महाराज की सोनियाचा दिवस आज उगवला नवा गजानन बाबाच्या मंदिरात लाविला दिवा हो लाविला दिवा असे म्हणजे अनेक लोक आहेत या जगामध्ये पण गजानन बाबानं सगळं जग आकर्षण का केलं बघा अरे इस दुनिया में अनेक लोग हैं रूप उनके सुहाने हैं शेवगाव के गजानन बाबा हम उनके सब दीवाने हैं मंडळी म्हणून ज्यांनी
आता अनेक कथा रोज रोज कीर्तनकारी त्यांच्या कथा सांगतात म्हणून जर आपण आणि पुन्हा पारायण चालू आहे का नाही, असं खूप त्यांनी काम केलेलं आहे. एकच उदाहरण सांगतो ना, आता आपला टाईम झालेला आहे. अजून 5 मिनिटं घेऊ का तुमचे? कोणाची हातवरी करा बरं, कीर्तन बंद व्हा म्हणून. नाही बरं घेऊ का? हां नाही खाली घ्या. ते म्हणजे तो चल दे गोरचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन कसं धिक्कारलं? आज ज्यांचं पुण्यतिथी आहे, विश्वामध्ये ज्यांची ख्याती आहे, आळंदीला भगवानी सांगितलं मी, संत जोग महाराज. कोणते महाराज? जन कसं धिक्कारतात माणसं, लोकेशना कशी धिक्कारतात. जोग महाराज प्रवचन कीर्तन करायचे आळंदीमध्ये असताना, मग परिसरात लोक तारकी घ्यायला यायचे. तर मंडळी, मुंबईचे लोक त्यांची तारीख घ्यायला आले सफारी गाडी घेऊन. ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन घेतलं, इंद्रायणी स्नान केलं, प्रदक्षिणा केली, जोग महाराजाकडे आले. जोग महाराज म्हणले बोला, तुमचे 2 कीर्तन पाहिजे, जागर आणि काला. म्हणजे कोणती? जानेवारी महिना. महाराजांना डायरेक्ट आली 10 जानेवारी 11 जानेवारी. म्हणजे मुंबईकर माफ करा, दोन्ही तारखा गेल्यात. म्हणजे कुठं गेल्यात? म्हणजे हे वारकरी तुळशीला पाणी घालायला ना, यांच्या गाथा ज्ञानेश्वरी पाठ आहे, यांची छोटी वाडी आहे, त्यांच्याच गावाला माझ्या 2 तारखा गेल्यात. अहो म्हणजे कशाला वाडीच्या नादी लागायला? एवढी मोठी मुंबईची वाडी, 1.5 लाख लोक तुमची कीर्तन ऐकायला आहेत. म्हणजे तसं नाही, तो वारकरी आहे, गाथा ज्ञानेश्वरी पाठ आहे, मी त्यांच्याच गावाला जाणार. ओ महाराज मुंबईला या, जोग महाराज. नाही म्हणजे त्यांच्यात. म्हणजे कशी तारीख देत नाहीत? मग 1 मिनिटात तुमची तारीख घेतो, तुम्ही थांबा येतात. म्हणजे काय करतात? तशीच सफारी गाडी केली, पुण्याला आले. तर जोग महाराजांचे जवळचे मित्र, अत्यंत प्राणापेक्षा प्रिय असणारे मित्र, लोकमान्य टिळक, बाल गंगाधर टिळक, लोकमान्य टिळकाकडे सफारी गाडी घेऊन गेले. लोकमान्यजी म्हणले बोला, तुमचे जवळचे मित्र आहेत ना जोग महाराज? म्हणले अत्यंत जवळचे. जोग महाराजांचे 2 दिवस तारखे घेऊन द्या आम्हाला, 10 जानेवारी आणि 11 जानेवारी. अहो म्हणजे 1 मिनिटात आणा इकडे पत्र घेतलं. लोकमान्य टिळकाने पत्र लिहिलं, जोग महाराज 1.5 लाख लोक तुमचे कीर्तन ऐकायला आहेत, ह्या माणसाला तारखी द्या. तुमचा मित्र बाल गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक. ते पत्र घेतलं, ते मुंबईचे माणसं आले. जोग महाराज म्हणले ना, तारीख रिकामी नाही तुमची, वाचा पत्र आणि द्या तारीख. जोग महाराजांनी लोकमान्य टिळकांचं पत्र वाचलं, दुमतलं, वरच्या खिशात ठेवलं. म्हणजे मुंबईचे पाहुणे माफ करा, माझी तारीख रिकामी नाही, तुम्ही जाऊ शकता. ते मुंबईचे माणसं म्हणले, महाराज तुम्ही तारीख का देत नाहीत? त्या जोग महाराजांनी सांगितलं, आम्ही लोकमान्यांना मानत नसतो, तर आम्ही देवमान्यांना मानत असतो. आणि महाराज त्या वारकऱ्याच्या गावाला कीर्तनाला गेले, पण मी लोकमान्य तिकडं जा असं केलं नाही. याला म्हणतात जनधिकारिले. जनाचा का अधिकार करायचा? मंडळी, एकांती राहणे विठोसाठी, लोकमानव मना समान मानणे. एकांती राहणे विठोसाठी, आणि मग स्वय जनार्दन तेची झाली. काय काय चहा राहू द्या नाना, 2 मिनिटं चहा राहू द्या. चहा आपण रात्रभर पिऊ, ते लोक त्याच्याकडेच बघायचे. ऐका, ठेवा खाली, वा शबास, बसा खाली, वा वाजवा त्यांच्या नावाने टाळ्या एकदा. ऐका, बल संपादन केलं 1, भक्तीचं सायास केले 2, उपाधीचा नाश केला, जनधिकारिले आणि धातुधिकारिले, आणि मग सोय जनार्दन तेची झाले. जनार्दन म्हणजे तुमच्या गावातला दुकानदार नाही बरं काय, जनार्दन म्हणजे ब्रह्मस्वरूप पांडुरंग झाले. म्हणजे महाराज आमच्या कनेरनाग गावातला माणूस कुठं बाळून कुठं पांडुरंग. अरे पांडुरंग तुम्ही एकच आहात, ब्रह्म सत्य जगत मिथ्य, जीव ब्रह्मेव नापरहा. तुम्ही कोण आहे? सगळे ब्रह्म. तुम्ही कोण आहे? जगदंबा माता आहे. तुम्ही कोण आहेत? पांडुरंगच आहे. तुम्हीच विष्णू आहेत. अहो जीव मध्येच शिव आहे, पण कधी आहे करोनिया नाश. गुरुवारी चंद्रशेखर महाराज एक उदाहरण देतात. एका घरी एक पाहुणा आला. आता पाहुण्याने किती दिवस राहावं? ढाळे सर 2 तास, 1 दिवस. काय काय पाहुणे लय खतरनाक असतात. आमच्या घरी एक पाहुणा आला, मला पाणी प्यायचं काय? मला चहाच्या अगोदर पाणी प्यावं लागेल ना. आणि मला चहा प्यायचा काय? मला पोहे करायला उशीर होईल ना. आम्हाला पोहे खायचेत का काय? मला दुपारी जेवायचं, मला पोहे खावं लागते ना. आम्हाला दुपारा जेवायचं काय? मला मुकामाला थांबत राहावं, जेवावं लागेल ना. आम्हाला मुकामाला थांबायचं काय? मला चातुर्मास करायचं, मला बघा. एक इंगळे महाराज आपले बीड जिल्ह्यात, इंगळे दादा, एक दृष्टांत त्याचं सांगू आपण, कसे पाहुणे असतात आणि मग ते काढून द्यावं लागतात. एका घरी एक पाहुणा आला, 6 महिने राहिला, दुकानाचे 35,000 रुपये उधार केली. दोघं नवरा बायको कामाला. ते मालक म्हणले, दुकानाची 35,000 उधार केली. ते म्हणते मामा सांग घरला झाला.
ते म्हणले माझा मामा नाही तुमचाच आहे. ते म्हणला माझा नाही ना. दोघं म्हणले मामा तुम्ही कोणाचे आहेत? म्हणले अख्ख्या कनेरगावचाच मामा आहे मी. शाबास. म्हणजे जायचं नाही का? म्हणजे पंगतन जेवायला कशाला जायचं? मामा काय जायला तयार नाही. मालक म्हणले मामाला काढून दिल्याशिवाय पर्याय नाही. कसं? मालकीला सांगितलं तू संध्याकाळी जेवायला कर, भाजीमध्ये मीठ नको टाकू. मी तुला सांगतो मीठ का टाकलं नाही. तुम्हाला आरो तुरं बोल आणि पणगा खाल्लं पण बस. मी मारण्याची ॲक्टिंग करतो, तू रडण्याची. मामाचं पुढं बघू. जेवायला वाढलं. मीठ का टाकलं नाही आणि तुम्हाला डोळे नाहीत का? मला बोलतीस का? लाकूड घेतलं पत्नीच्या मागं, पत्नी पलंगा खाल्लं पण बसली. हे मारण्याची ॲक्टिंग करायला, ती रडण्याची. मामाला वाटलं लईच मारले कानू. मामा जवळ गेला. जावई सोडा. मामाच्या पाठीत एक, मामा घराच्या बाहेर. आणि 15 मिनिटानं पती पत्नी हसत आले, नवरा बायको. मालकीन म्हणली मालक तुम्ही न मारता म्या कशी रडण्याची ॲक्टिंग केली. ते म्हणला तो रडण्याची केली पण तुला न मारता म्या कशी मारण्याची ॲक्टिंग केली. मामा तुळशी झाडाखाली लपला होता, लगेच वापस आला. मला वाडा जेवायला म्या कशी जाण्याची ॲक्टिंग केली. ऐकताय तुम्ही? हुशारीला काय माणसं एवढे हुशार माऊली, तुम्हाला काय सांगावं. गेल्या वर्षी मुंबईला कीर्तन बाबा. मुंबईला कीर्तन 7 ते 9 कीर्तन असते. मुंबईला मी 6 वाजता गेलो. आशिष दादा 6ला गेलो. आमच्या गावातला नारायण भेटला. रामकृष्ण राम. नारायण इकडं कुठं? मला काय कामाले महाराज, वर्षापासून मी मुंबईलाच आहे. मला चल कीर्तन ऐकायला. दत्तनगरला कीर्तन ऐकलं. एका घरी जेवलोत. नारायण मला चला आपल्या घरी. मला नारायण तू गेल्या वर्षी तू कुठे मुंबईला घर? मला 1 नंबर किरायानं केलंय, चला घरी. माणसं किती हुशार. त्याचे घरी नेलं महाराज. एवढीच खोली किरायानं केलेली. तिथंच गव्हाचं पोतं, तिथंच गॅस, तिथंच भांडे, तिथंच पलंग आणि त्याला 4 पोरं. मला नारायण मला जाऊ दे आळंदीला. मला कशाला आपण गप्पा मारीत बसू. आम्ही दोघं गप्पा मारीत बसलो. त्या 4ही पोरं खाली झोपलेले. त्या 4ही पोराला पलंगावर झोपायचं सवं. एक पोरगं रडू लागलं. रडणारं पोरगं नारायणनं उचललं, पणगाव झोपिलं. 2 मिनिटात गर्र पोरगं झोपलं. त्याने पणगावरलं पोरगं उचललं आणि पणगा खाली टाकलं. लगेच दुसरं पोरगं रडू लागलं. त्याला उचललं, पणगा झोपिलं. 10 मिनिटात गर्र झोपलं, पणगावरलं उचललं, पणगा खाली टाकलं. लगेच 20 मिनिटानं दोन्ही पोरं रडू लागले. दोन्ही पोरं उचलले, पणगा झोपिले. 30 मिनिटात गर्र पोरं झोपले. दोन्ही पोरं उचलले, पणगा खाली टाकले. म्हणजे महाराज झोपा पणगाव. मी फॅन लावला, गर्र पणगाव झोपलो. सकाळी उठून पाहिलं मी सुद्धा पणगा खाली. हो जमला. हुशारीला काय कमी राहिली नाही. नाही का सोये जनार्दन तेच झाले. हे सिद्धांत ऐकायच्या घरी पाहुणा आला. अर्धा किलो आंबे आणले. बर, एक आंबा होता 2 छटाकाचा. बर, आणि दुसरा आंबा होता मोठा. पत्नीला सांगितलं पाहुण्याला रस कर, जीव ब्रह्मे वनापरा हे सांगायचे. त्या मालकीनबाईनं काय केलं, मिक्सर जवळ घेतलं. मोठ्या आंब्याची साय आणि कोय बाजूला काढली आणि त्याच्यात रस टाकला. छटाकाच्या आंब्याची साय कोय काढली आणि ते मिक्सरमध्ये टाकलं. दोघांचा रस केला आणि पाहुण्याला जेवायला वाढला. पहिला घास खाला, पाहुणे म्हणले गोड लागला. आणि दुसरा घास खाला म्हणले आंबट लागला. असं झालं का? नाही म्हणले अर्धा किलोचा आंब्याचा रस गोड होता आणि छटाकाचा आंब्याचा रस आंबट होता. राहिला का आंबटपणा? नाही. तर ऐका, कारण अर्धा किलोच्या आंब्यानं साईचा आणि कोईचा त्याग केला आणि छटाक्याच्या आंब्यानं सुद्धा साईचा आणि कोईचा त्याग केला. तसं विश्वरानं मायेचा त्याग केला आणि जीवानं अवेद्येचा त्याग केला. जीवानं अवेद्येचा त्याग केला आणि ईश्वरानं मायेचा त्याग केला आणि ते दोन्ही एकरूप झाले. याला म्हणतात जीव ब्रह्मेव नापरहा. ब्रह्म सत्य, जगत मिथ्य, जीव ब्रह्मेव नापरहा. कल्पना अवेद्या तेने झाला, ती अवेद्याच काढून टाकली. आणि ईश्वर आणि जीव कधी एक होत नाही, ब्रह्म आणि जीव एक होतो. म्हणून ईश्वरानं मायेचा त्याग केला. याला म्हणतात सोये जनार्दन. म्हणले महाराज तुमचा टाइम संपला, आता आम्हाला मस्त वाटायला तुकोबार आहे जनार्दन, पण आम्हाला सुद्धा पांडुरंग स्वरूप व्हायचं आहे. म्हणजे गळ्यात माळ आहे का? आहे. अन्नदान चालू आहे का? आहे. खरं बोलणं चालू आहे का? परोपकार आहे ना महाराज? म्हणजे मग गडबड करू नका. तुम्ही सुद्धा हळूहळू ब्रह्मस्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही. गडबड करू नका म्हणले. तुका म्हणे आसे न चले तातडे. टाळ टाळ. हा, तुका म्हणे आसे न चले तातडे. तुका म्हणे आसे न चले तातडे. तुका म्हणे आसे न चले तातडे. अनुभवे गोडे येईल कडो. अनुभवे गोडे येईल कडो. पूर्वा बाचे उतरेले जन. पूर्वा बाचे धातो
पक्षी धातू धिकारी पूर्व पक्षी धातो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुम्हीच म्हणले गडबड करायची नाही आणि तुम्हीच म्हणाले गडबड करा. तुम्ही एका ठिकाणी काय म्हणले तुकाराम महाराज, करावी तातडी परमार्थाची. इथं म्हणाले गडबड करू नका, असं उत्तर आहे. गुरु महाराज सांगितलं संसारातून परमार्थाकडे येताना करावी तातडी परमार्थाची. एकदा का गळ्यात माळ घातली कीर्तन ऐकणं सुरू झाले, मग इथं गडबड करायची नाही. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एक वेळे तो मार्गाचे नि बळे निश्चित ठाके, असं आपण करायचं. एकच 2 वया सांगतो, थांबतो मी. जमीन शेती चांगली आहे, बर. पाऊस चांगला पडलाय, शबास. बी चांगलं आहे, बर. पेरणारा बाळू चांगला आहे, सगळं चांगलं आहे. पण आज सोयाबीन पेरल्या, उद्या कापायला येईन का उशीर लागेल त्याला वेळ लागणार आहे. सुक्षत्र आणि ओलटे बीजही पेरिले गोमटे, आलोट फळ भेटे परिवेळे की गा. बर, आपल्या गावात पंढरपूरला जायचंय, वा. फॉर्च्युनर गाडी आहे, ड्रायव्हर चांगला आहे, बसलेले मित्र आहेत, सगळे आनंदातले आहेत, पैसे खिशानं भरपूर आहेत. पण तुमच्या गावात जायला पंढरपूरला काय लागणार आहे? वेळ लागणार आहे. जोडला मार्ग प्रांजळू मिनिला सुसंगाचा मेळू, वाचून वेळू लागेच की गळ्यात माळ आहे, नामस्मरण चालू आहे, जिज्ञासूपणा चालू आहे. पांडुरंगाचं दर्शन घ्यायला काय लागणार आहे? वेळच लागणार आहे. मग तुका म्हणे यासी न चले तातडी आणि अनुभवे गोडी येईन कळो. दमा दमा परमार्थातली गोडी कळू येणार आहे. इथं गडबड चलत नाही आणि गडबडीत कामं होत नाहीत. परवा दिवशी मी कीर्तनाला निघालो आणि एक बाई म्हणली, महाराज तुम्हाला ववाळायचे. मावशी म्हणल्या. मला कुठं मावशी वळता? तिकडं 3000 लोक बसलेत. म्हणजे आत्ता ववाळते. महाराज तिनं ववाळलं आणि ववाळल्याबरोबर साखर लावली कपाळाला आणि तांदूळ दिले खाला. ऐकताय ना? पण इथं गडबड जमत नाही. तुका म्हणे यासी न चले तातडी अनुभवे गोडी ही न कळो. पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन स्वय जनार्दन त्याची झाले. पहिल्यांदा तुमच्या या पावन पवित्र आणि सुंदर कनेर गावामध्ये येण्याचा योग आला नाका. ज्यांच्यामुळं आला ते उदारदाते असणारे, ज्यांचे सौजन्य आहे, स्व तुळशीरामजी मुंजाजी डहाळे यांच्या स्मरणार्थ उदारदाते असणारे आमचे संतोष भाऊ ढाळे हिंगोलीकर, नागनाथ ज्वेलर्स, बरं, कनेरगावला आपलं दुकान आहे त्यांचं. उद्या बी गायत्री ज्वेलर्स त्यांच्या उद्या माझे यजमान आहेत परभणीचे, तिथं माझं कीर्तन आहे. पण असो आनंद आहे महाराज. सोनार कंपनी आमचे मस्त काम चांगलं करायत मग या ठिकाणी. भाऊच्या नावाने आता जोरात टाळ्या वाजवा. या ठिकाणी भिकुलालजी खूप मेहनत घेतात. अध्यक्ष उपाध्यक्ष तुम्ही सर्वजण. गिरी महाराज, मला खूप त्यांचा आनंद झाला. दर्शन त्यांचं झालं आणि स्वतः एवढे भागवतकार कीर्तनकार असताना मांडी घालून 2.25 तास थांबले. आता महाराज म्हणले की मग ते म्हणतात मला लय काम आहे, कंबर दुखायली. पण नाही, ते वडिलाप्रमाणे इथं थांबले. एकदा त्यांच्या नावाने टाळ्या वाजवा जोरात. सर्व तरुण बांधव, यूट्यूब चॅनल तडका मराठी, आमचे दिलीप रावतनं दिनेश दाजी या ठिकाणी उपस्थित, त्यांना धन्यवाद. फार मोठं चॅनल आहे, त्यांना धन्यवाद. आणि जे साऊंड सिस्टीम आहे, भैया आनंद वाटला. दिसायला काळं पोरग आहे पण गुणवान पोरग आहे महाराज. हो, खास तुला मेळ लावतो मी सोयरिकेचा, चिंता करू नको. हो, मला वाटलं ते आंध्रा दिसणच गेलं, मला कोण बसले का नाही कोणाला माहिती. ते मला ते मग चमकू लागलं ना ती बाली मला हायगडा कोणतरी. या ठिकाणी लेकरू दिसायला नाही पण वानाला आहे भैया. तो भारतामध्ये नाव झाल्याशिवाय राहणार नाही. गोड साऊंड सिस्टीम भैयाच्या नावाने टाळ्या वाजवायचा. वा हो, मला तर असं वाटलं बाबा जाताना सगळं कीर्तनाचं पाकिट त्यालाच देऊन जावं, मधलं काढून घेऊन. असं खूप असं छानपैकी धन्यवाद. नाही एकदा सिस्टीम चांगले, गावकरी चांगले आहेत. ऐकायला कमी असू द्या, मग दर्दी माणसं आहेत महाराज. ऐकणारे चाणाक्ष पाहिजे, नाही तर भला मोठा मांडव आणि मग ते ऐकायचं काहीच नाही. पण या ठिकाणी चाणाक्ष माणसं आहेत, बुद्धिवान आहेत महाराज. कशावर बोलायत, चरण बरोबर आहे का, ज्ञानेश्वरला वया सांगितल्या का. मला आनंद वाटला. पहिल्याच वर्षी आलो पण भाग गेला. काय आता ते यांचं भिकुलालचं जेव घालण्यात सर्व आनंद वाटला. आणि येण्याचं कारण आशिष गुरुजी महाराज, त्यांच्याकडं पण किती विद्यार्थी आता 20 विद्यार्थी. अन्नदानम परमदानम विद्यादानम महत्परम. विद्यादान सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते विद्यादान करत आहात. आशिष महाराज माझे मित्र आहेत म्हणून त्यांचं नाव घेत नाही. एकामोज गुरुजी नाव तुमचे. तुम्ही जी काजळे भावकून विद्या घेतली ती विद्या तुम्ही विद्यार्थ्यांना देतात म्हणून तुमचा आम्हाला स्वाभिमान आहे मंडळी. आणि एक तुम्हाला सांगतो, गजानन बाबाच्या मंदिरासमोर जोपर्यंत शेवटचा श्वास तुमच्यामध्ये आहे
तोपर्यंत असे विद्यार्थी तयार करा. तुमच्या जीवनात काहीच कमी पडणार नाही. तुम्ही जी इच्छा करतान ती ज्ञानोबऱ्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. ही विद्यादानाची ताकद आहे मंडळी. आणि संस्कार का द्यायचे भीमटे माऊली? इंदोरमध्ये तुमचे 2 मिनटं घेतोच मी आता, मनातली मनात शिवा द्या पण घेतोच आता. ऐका हे कशामुळे मुलं उभा केलेत ऐका. इंदोर जिथं पुण्यश्लोक अहिल्या माता हिनं राजकारभार केला आढावा बाजारामध्ये, ते इंदोरमध्ये 43 दिवस झाले त्या घटनेला. इंदोरच्या मायबापानं लेकराला शिकवलं, हाडाचे काढे केले, अमेरिकेला टाकलं. अमेरिकेला त्याला पगार सुरू झाली साहेब 50 लाख रुपये महिन्याला. किती पगार? 50,000 नाही, 50 लाख रुपये महिन्याला. आणि त्याची मायबाप इंदोरला. मंडळी माईला मरून झाले घरामध्ये 20 दिवस, बापाला मरून झाले 30 दिवस, तर त्या पठ्यानं फोनसुद्धा लावला नाही. गरीतला दुर्गंध सुटला. आतमध्ये गेले ते किडे मुंगसानं त्यांना खाल्लं होतं. तिथं औषध टाकलं. पोलीसवाले आले, म्हणजे काय झालं? म्हणजे यांच्या गोळ्या औषधं दिल्या नाहीमुळे हे मरून गेले. यांचा मुलगा कुठे? म्हणजे लावा फोन. त्यांनी फोन लावला तर म्हणला मी अमेरिकेला आहे मीटिंगमध्ये. म्हणजे पोलीस बोलत SP. मग जरा घाबरला. कसं काय फोन आला? म्हणजे तुमचे मायबाप आहेत का? म्हणजे हा. ते मरून झाले 30 दिवस, एकदा तरी तुम्ही फोन लावला का नाही? त्याने सांगितलं महिना नाही 6 महिन्यात मी कधी फोन लावला नाही. ते पोलीस डॉक्टर आले, बेटा दिवसाची रात्र केली त्यांनी, हाडाचे काढं केले बेटा, स्वतःला ड्रेस घेतला नाही तुझ्या बापानं. अरे औषधसुद्धा त्यांना भेटलं नाही मेडिकलवर गोळ्या, आणि ते मरून पडे बेटा. आणि तुला 50 लाख रुपये, तुला लाज वाटायला पाहिजे. मारा ते ढासा ढासा रडू लागला. पण मायबापाच्या अंतसंस्कारातसुद्धा त्याला येणं झालं नाही. किडे खाऊन मायबाप गेले. मग हे का शिकवायचे धोत्रावाले? आता ऐका, ज्याला 50 लाख रुपये पगार होती त्याचे मायबापा खोलीमध्ये किडे खाऊन मेले. आणि आमच्या मायबापाने या धोत्रावाल्याला शिक्षणही शिकवलं आणि वारकरी शिक्षण शिकवलं. तर सोपान महाराज सानप, विशाल महाराज खोले आणि पुरुषोत्तम महाराज पाटील, आई माझे मायेचा सागर, त्यांना शाळा शिकवली आणि वारकरी संस्कार दिले. ज्याला 50 लाख रुपये पगार होते त्याचे मायबापा खोलीमध्ये मेले. आणि या तिन्ही महाराजांनी आपल्या मायबापाला दिल्लीला नेलं. आणि मोदी साहेबाच्या आईचा जसा सत्कार झाला तसा आमच्या महाराज मंडळीनं त्यांच्या मायबापाचा सत्कार केला. म्हणून वारकरी संप्रदायाची गरज आहे मंडळी. म्हणून कसं असतंय, ज्यानं चांगलं काम केलं त्याचं नाव घ्यावंच माणसं. मोठ्याच्या माणसानं पायात. अरे कोणाला तरी मोठं म्हणल्याशिवाय तुम्ही मोठं होणार नाहीत, आणि कोणाचं तरी ऐकल्याशिवाय तुमचं कोणी ऐकणार. ह्याच्यासाठी सगळे शिकलेले मंडळी तुमच्या भावाला, मावस भावाला, आत्याच्या पोराला फोन लावा. आणि एकदा तरी दिवसातून मायबापाला फोनवर बोला, पप्पा मेडिकल आणायचं का, नारळ पाणी आणायचं का, तुम्हाला सफरचंद आणायचे का. वेळात वेळ काढून बोला, शब्द माईचे दोन. प्रत्येकाच्या विषात नसतो आई वडिलांचा फोन. बापावानी छत्रछाया नाही आई वानी माया. स्वर्ग अवघा असतो दादा, घे समजून त्यांच्या पाया. त्यांच्यानंतर काळजी आपुली सांगा करणार कोण. प्रत्येकाच्या विषयात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या विषयात नसतो रे. मंडळी अशी माणसं असे. मायबाप होते तेव्हा घर बांधलेलं नव्हतं, मायबाप होते तेव्हा मोटरसायकल नव्हती, आणि आज 50-50 लाखाचा बंगला आहे, मोठ्या गाड्या आहेत, पण ते बघायला कोण नाही. आता आई नाहीत, वडील नाहीत. मंडळी मग ज्याच्याकडे आई बाप आहेत रोज त्यांना फोनवर बोला, 20,000चा मोबाईल घेऊन द्या. हेच आपलेत मंडळी. जगातलं कोणी कुत्रं आपल्याला विचारणार नाही. आपली बहीणच आपली, आपले मायबापच आपले, आपला चुलतात, आपल्या गावातलीच माणसं आपलेत. त्यांनाच प्रेमानं बोला. चूक झाली असली तर पाया पडा, चहा पाजा आपलं करा, आणि मायबापाला रोज एकदा फोनवर बोला. ज्याला मायबाप नाहीत त्याला विचारा. माझा मित्र मुंबईला आहे, म्हणला महाराज एका दिवशी मी 5-5 हजाराचं जेवण करतो. बाप जिवंत होता, बाळ्या भाकर खाल्ली का, आई आरोतुर बोलायची, बाळ्या काय चाललंय. आज माझे मायबाप राहिले नाही. 2 कोटीचा मोबाईल घेऊ शकतो म्हणला महाराज मी, पण ते बोलायला कोण नाहीत आता. प्रत्येकाच्या विषयात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या विषयात नसतो रे आई वडिलांचा फोन. म्हणून आहे तोपर्यंत आपण समभाव राहूया. हे महापुरुष सगळ्याचे असतात. गजानन बाबा सगळ्याचे, छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्याचे मंडळी. ऐकताय ना तुम्ही. म्हणून असं आहे. शिवाजी महाराज 18 पगड जातीचे काय आहे ते जननायक आहेत मंडळी. कष्ट केलेत माझ्या राजाने,
जाती जातीत वाटू नका रे, स्वराज दिले रयतेला, जाण त्याची जरा असू द्या रे. म्हणून तुमचा वेळ घेतला. काय करा, आता मला मोहच मावून कीर्तनाचा. सकाळी एक झालं, आता झालं, पण तुमचं ते प्रेम बघून, तुमची ते जिज्ञासूपणा बघून मी तुमची 20 मिनटं जास्त घेतलेले आहेत. तर या ठिकाणी आशिष भैया, वेडे वाकुडे लेकुराचे बोल करी तिनं वलं मायबाप, माझे उदारदाते यजमान ढाळे सर, तुम्हाला धन्यवाद. तुमच्या व्यवसायात वाढ व्हावी, लेकर बाळावर संस्कार लागावे, तुमच्या घरी सुख समृद्धी ऐश्वर्य तुम्हाला लाभावं गजानन बाबाच्या आशीर्वादानं. अरे दरबार है गजानन बाबा का, या दुख दर्द मिटाए जाते हैं, दुनिया से ठुकरावे लोग या सीने से लगाए जाते हैं. असा दरबार आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.